जय हिंद फ्रेंड्स, लेट स्टार्ट. एका शंकूची त्रिज्या 20% ने कमी केली आणि उंची 50% ने वाढवली तर आकारमानात होणारा बदल कसा आहे? तर ठीक आहे, आपण आता एका शंकूची त्रिज्या. तर लक्षात घ्या, शंकू व्हॉल्यूम किती आहे? कोणचा व्हॉल्यूम? 1/3 पाय आर स्क्वेअर एच. ठीक आहे. आपल्याला त्यांनी काय काय दिलेले आहे? 20% ने रेडियस कमी होते, म्हणजे त्रिज्या 20 ने कमी आणि हाईट 50 ने वाढवते. तर आपण पहिले काय करूयात? पहिले आपण कन्सिडर करूयात. ओके. समजा रेडियस आपण 10 कन्सिडर करूयात. ठीक आहे. 10 हे भागायला सोपं जातं, बरोबर. ओके, त्याच्यामुळे 10 पकडली. हाईट पकडूयात 20. आता हे ठेवून आपण व्हॅल्यू काढूयात. 1/3 पाय आर स्क्वेअर एच. ठीक आहे. 1/3 इंटू 22.7 इंटू म्हणजे पायची व्हॅल्यू हे. आरचं किती आपण 10 कन्सिडर केलं. ओके, 10चा स्क्वेअर 100. पुन्हा हाईट किती? 20. ठीक आहे. आता हे अप्रॉक्सिमेटली 7 एक 7 एक 7 एक 7 7 14 17 21 21 21 हे कॅन्सल केलं. ठीक आहे. 21 22 मध्ये जवळजवळ आलं, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 2000 पर्यंत येते. ठीक आहे. आता त्यांनी काय दिलंय? रेडियस काय म्हणे ते 20 ने घट झालेली आहे. ठीक आहे. आता 20 ने घट झालेली रेडियस जर काढायला गेलो तर आपण हे कटलं, हे कटलं, हे कटलं, किती आले? 2. म्हणजे जी रेडियस 10 होती त्याच्यातनं 2 वजा करा, रेडियस आली 8. ठीक आहे. आणि हाईट 50 ने वाढवलेली आहे त्यांनी. तर पी 50 100. ठीक आहे. आणि किती होतं तिकडे? आपली 20. ठीक आहे. हे कट किती होणार मग? हे कटलं, हे कटलं, हे कटलं. 5 एक 5 5 दोन्ही 10. आता ही 50 ने वाढवली, म्हणजे 10 ने वाढवली. आपण किती होती आपली? एच 20 कन्सिडर केली ती. तर ह्या 20 मध्ये हे 10 ऍड करा, म्हणजे आले 30. ओके. हाईट मिळाली आणि रेडियस पण मिळाला. आता डायरेक्ट करायचं, आपला जो फॉर्म्युला आहे याच्यामध्ये पुट करायचं. 1/3 22 इंटू 7. रेडियस किती? 8. 8चा वर्ग 64 आणि हा आहे 30. हे 7 2 हे हे जर अप्रॉक्सिमेटली गेलं ना, 21 एक येईल म्हणजे 1. आता याला भागाकार केला, 4 1 4 2 8 4 12 ला 1 हातचा आला 1 19. ओके. 1920. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय? 2000ला 100% होतं, तर 1920 ला किती टक्के? क्रॉस मल्टिप्लाय करा. ठीक आहे. हे कटले, हे दोन्ही कटले, याला मल्टिप्लाय केलं, किती आले? 96%. पण आता बघा, याला 96 आहे आणि 2000ला किती? 100 होता, म्हणजे 96 म्हणजे किती झालं? 4 ने याच्यामध्ये घट झाली. ठीक आहे. तर उत्तर काय येणार आपली? ऑप्शन नंबर 1. क्लिअर आहे. पुढचा प्रश्न. या अंकगणिती श्रेणीकरिता S10 बरोबर काय आहे असं विचारलंय. तर याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. Sn इक्वल्स टू ए प्लस एन मायनस वन डी. डी म्हणजे काय? दोन संख्यामधलं डिस्टन्स. ठीक आहे. एन म्हणजे नंबर. एन आपल्याला किती? 10. S10 इक्वल्स टू ए म्हणजे पहिली सुरुवातीची संख्या √2 प्लस एन किती आहे आता? या दोनचा डिफरन्स. एन किती आहे आपला? 10. हे 10 एन मायनस 1. आणि डी चं किती? डिस्टन्स मायनस हे √18. √8 मधलं डिस्टन्स पकडा. ठीक आहे. तर याला जर हे केलं तर मध्ये सॉल्व, √9/2. ओके. 2 2 2. तर किती येणार? √18 मायनस रूट याचा 3√2 आणि 2√2. ठीक आहे. म्हणजे हे बघा, 9 गुणिले 2 तर 3 आला, हे √2. ओके. हे आहे इथली व्हॅल्यू. √8 ला कसं केलं त्यांनी? ही अशी √2 ची व्हॅल्यू पकडा. ठीक आहे. याला डिवाइड केलं तर याचा वर्गाच्या बाहेर आला तर किती? हे 2 आणि हे आले 2. ठीक आहे. ही आली आपली व्हॅल्यू. आता याला काय करायचंय आपल्याला? याचं किती येणार? म्हणजे हे मायनस केलं तर √2 येणार. ठीक आहे. आता S10 मायनस 1 रूट डी ची व्हॅल्यू किती? √2. √2 प्लस 9 इंटू √2. ठीक आहे. आता ही आलं आपलं S10. आता याला ऍड करा, हे येतं 1. 10√2. उत्तर आलं ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. पुढचा प्रश्न. एका 3 अंकी संख्येतील शतम स्थानाचा अंक एकम स्थानाचा अंक
यांची बेरीज ही दशम स्थानाच्या अंकापेक्षा एकने कमी आहे. म्हणजे कसं? सपोज ओके, ए बी आणि सी कन्सिडर केलेत आपण. आता शतम स्थानची प्लस ओके, शतम स्थानची व एकम स्थानची म्हणजे ए, हे बघा इथं ए, ही ए आणि हे सी, ए प्लस सी इक्वल्स टू काय? दशम स्थानच्या अंकापेक्षा एकने कमी, बी मायनस वन. ठीक आहे, बी मायनस वन. ती संख्या अंकाच्या बेरजेच्या 17 पट आहे. अंकाच्या बेरजेच्या 17 पट आहे. ठीक आहे. म्हणजे आता बघा, शतम स्थानच्या 100 ए, त्यानंतर एकम स्थान म्हणजे इथं पकड, इथं फक्त काय करा, सीज पकडा. ठीक आहे. आणि दशम स्थान म्हणजे 10 बी. ओके, हे समजण्यासाठी आता काय करायला त्यांनी काय सांगितलं, तीन संख्यांच्या अंकाची बेरीज म्हणजे 100 ए शतम स्थानची, दशम दहम दुसऱ्या स्थानाची 10 बी आणि तिसऱ्या स्थानाची म्हणजे सी, यांची बेरीज किती म्हणे ते? 17 पट आहे. कशाच्या? ए प्लस बी प्लस सी च्या, तीन अंकाच्या बेरजेच्या. ए बी सी हे तीन अंक आहेत. ठीक आहे. आता बघा, आपल्याला बाय ऑप्शन जायचंय की अशी कोणती संख्या येते. पहिले 331 ला पकडूया, 351 ला. शतम शतम स्थानाला म्हणजे किती? 100 तीन आहे ना शतम स्थानाला. आता हे कन्सिडर करा, ए ला 3, बी ला 5, सी ला 1. ठीक आहे. हे व्हॅल्यू पुट करायच्यात. हे बाय ऑप्शन चेक करतोय आपण हा. आणि सी ला किती आहे? 1. आणि तसंच इकडे 17, 3 5 8 ची बेरीज किती आहे? 9. ठीक आहे. आता हे 300, आता लक्षात ठेवा, 3 17 हे किती येणार? 300. आता पुढचं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, कारण की 17 गुणिले 9 किती येतं? मॅक्सिमम 17, 17 दहा किती? 170 येतं. म्हणजे हे तर ऑप्शन चुकलं. ओके, आता दुसरं ऑप्शन चेक करून पाहूयात. ठीक आहे. आता 153 चेक करूयात. तर 153 शतम स्थानी आपला किती? 100. आता एच्या जागी काय? 1, बी म्हणजे 5 आणि सी म्हणजे 3. ओके. 100 100 इंटू ए म्हणजे 100 गुणिले 1 प्लस 10 गुणिले बी. बी ची व्हॅल्यू काय आहे त्या ऑप्शन मध्ये? 2. ओके, म्हटलं हे बघा इथं पण तेच ऑप्शन. त्याच्यानंतर सी ची व्हॅल्यू 3. ठीक आहे. याची बेरीज झाली आपली 153. 17 गुणिले, आता हे किती आहेत? ए बी सी, 5 3 5 3 1 5 3 किती? 8 आणि 1 9. ठीक आहे. 17 9 153, दोन्ही इक्वल आहेत म्हणजे उत्तर आला ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. कर्ज घेतलेल्या एका रकमी दोन समान वार्षिक हप्त्यात परतफेड केली. प्रत्येक हप्ता 4704 होतात. जर चक्र चक्रवाढ व्याजाचा दर 12% असेल तर कर्ज घेतलेली रक्कम किती आहे? आता एक लक्षात ठेवा. आता ना हे व्हॅल्यू लक्षात ठेवा, आपण दुसऱ्या पेजवर करू, इथे जागा नाही, इथे करूयात. ठीक आहे. हम्म. आता बघा, एक फॉर्म्युला आहे चक्रव्याध ह्याचा, ए इंटू पी प्लस आर बाय 100. ओके, रेस टू एन. आपल्याला काय म्हणले त्यांनी? 2 हप्ते, आणि एक हप्त्याला किती? 4700 किती? 4. 4704. 2 हप्ते म्हणल्यावर किती अमाऊंट येणार टोटल? याला गुणाकार केला 4 घेऊन 8, 7 2 14, 5 6 1 9, 94 08 येते. ठीक आहे. हे आलं टोटल अमाऊंट. टोटल अमाऊंट आली ही. त्याच्यानंतर आता आपल्याला काय, ही ए ची व्हॅल्यू भेटली 9408. प्रिन्सिपल किती आहे ते काढायचे आपल्याला. 1 प्लस, ओके, आर किती दिले त्यांनी? 12 दिले. ठीक आहे. 12 दिलेले आपल्याला त्यांनी, 12 शगुन. आणि एन किती येतं? 2 वर 2 हप्ते आहेत ना, 2 पकडूयात. ठीक आहे. आता याला कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. 8 बरोबर आहे पी. ओके, याला जर इथं डिवाइड केलं 6. ओके, याला 3 न डिवाइड करा, 4 न डिवाइड करा. 4 1 4 4 4 त्रिक 12, 4 5 25 म्हणजे 1/3/25 रेस टू 2. आता 9408 इक्वल्स टू, आता हे किती येणार? पी हे 25, हे 25 इथं डिवाइड, 25 1 25 25 प्लस 3 28/25.
25चा वर्ग. ठीक आहे. ही आले. आता इथं हे स्टेप करूयात. 9408 पी 28चा वर्ग 25चा वर्ग. ठीक आहे. पी ची व्हॅल्यू काढायची 9408 टू इथं 25 25तल्या त्यानंतर इथं 28 गुणिले 28. ठीक आहे. इथं पी. आता याला जर तुम्ही भाग घातला, ठीक आहे, तर याचा उत्तर काय येणार आपलं आता पाहूयात आपण. आता रफली डिवाइड जर केलं तर एक 18 24 63. ओके. या दोन्हीचा भागाकार केला तर जवळपास येतं येतं 5 5 पंचवीस 100 म्हणजे एकदम. तर ऑप्शन नंबर किती 7500 जवळपास व्हॅल्यू येते. ठीक आहे. तर उत्तर आलं ऑप्शन नंबर 1. तुम्ही वाटलं तर एकदा याला कॅल्क्युलेट करून बघा तुमच्या याने. ओके. 28 28 वाटलं त्याला परत तुम्ही डिवाइड करू शकता. 4 ओके. हे एकदा तुम्ही ट्राय करा. तुमची कसं स्वतःवर कॅल्क्युलेट केलं की तुम्हाला थोडं सोपं पडेल अजून आणि प्रॅक्टिस पण होऊन जाईल. एका वस्तूची किंमत 5,000 आहे. जर त्या वस्तूवर 12% सूट मिळाली त्या वस्तूची किंमत. आता बघा ह्याच्यात काय सिंपल आहे हे. 500 5000 100. ठीक आहे. 12% सूट म्हणजे किती 88%ला वस्तू पडली. म्हणजे 88%ला किती क्रॉस मल्टिप्लाय करा. ठीक आहे. आता हे कॅन्सल हे कॅल्क्युलेट करा. आता किती येतं 8 पंचे 40 4. ठीक आहे. 8 पंचे 40 4 पुन्हा 8 पंचे 40 4 हातचे आले 4 8 पंचे 40 आणि 44. ठीक आहे. तर उत्तर काय येतं याचं. तर उत्तर आहे आपलं त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. फक्त जस्ट क्रॉस आहे हे तुम्ही एकदा कॅल्क्युलेशन तुम्ही मनानं पण एकदा करा. ठीक आहे. जरी वाटलं सोपं असलं तरी 88 तरी एकदा तुम्ही ट्राय करा. पुढचा प्रश्न आहे. एका समितीत 2/3 सदस्य स्त्रिया आहेत. स्त्रिया किती आहेत 2/3 म्हणजे पुरुष किती असणार 1/3. आणि समितीचे टोटल सदस्य किती टोटल सदस्य एक्स पकडा. ठीक आहे. 2/3 एक्स पुरुष पुरुष 1/3 एक्स. ठीक आहे. पुरुष सदस्यापैकी 1/4 विवाहित आहेत म्हणजे हे टोटल पुरुष मायनस 1/4 हे विवाहित म्हणजे मायनस नका करू. टोटल मध्ये 1/3 एक्स इंटू 1/4 हे विवाहित आहे आणि अविवाहितांची संख्या किती 9 आहे. ठीक आहे. विवाहित पुरुष किती आहेत आता 1/4 1/3 एक्सच्या म्हणजे किती आले 1/12 इंटू एक्स. ठीक आहे. त्यानंतर आता विवाहित एवढे आहेत तर अविवाहित किती आहेत कारण की अविवाहित आपल्याला सांगितलंय 11. आता अविवाहित किती असणार आपले किती आहे हे 3/4. ठीक आहे. 3/4 म्हणजे 1/4 हे काय येतं आपले पुरुष आहेत जे विवाहित आहेत. अविवाहित किती 3/4 असणार त्याच्यामुळे इथं अविवाहित 3/4 पकडले आणि टोटल किती आहे पुरुष x/3 ही वाली व्हॅल्यू. ओके. हे 2/3 स्त्री होता टोटल मध्ये मायनस 1/3 एक्स हे टोटल वाले आहेत. ठीक आहे. आता 3/4 इंटू x/3 काय येणार एक्स एक्स कॅन्सल 3 3 कॅन्सल x/4. आता अविवाहितांची संख्या किती आहे 9 म्हणजे x/4 ची व्हॅल्यू किती आहे 9 म्हणजे x किती येणार 36. x ची आपण काय म्हणलं टोटल संख्या. उत्तर काय येणार ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. जर आता यांनी आपल्याला विचारलं असतं की स्त्रियांची संख्या टोटल किती आहे तर 2/3 इंटू टोटल संख्या किती आहे 36. 3 24 आली असते. ठीक आहे. आणि टोटल पुरुषांची संख्या जर विचारली तर किती येणार ती किती आहेत पुरुष आपल्याकडे 1/3 1/3 गुणिले एक्स एक्सची किती व्हॅल्यू 36 हे 12 यांची व्हॅल्यू किती 36. ओके. आलं का नाही म्हणजे एकाच याच्यातून आपण 3 प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत. एका साधे पेय कारखान्यात एक यंत्र 840 बाटला 6 तासात भरतो तर 5 तासात किती भरतो काहीच नाही करायचं याला. 840 मध्ये 60 5 घंट्यात किती क्रॉस मल्टिप्लाय करा उत्तर येऊन जातं. ठीक आहे. आता हे तुम्ही वाटलं तर ट्राय करा. 6 1 6 2 24. ठीक आहे. 14
गुणिले 5 70 आणि हे इथला 0 7. ऑप्शन नंबर 4 उत्तर आहे. ओके. खुर्च्यांचा एक संघ रोखीने 2000 ला मिळतो किंवा हप्त्याने 1200 रुपयाला सुरुवातीला हप्ता भरून 860 6 महिन्यानंतर एका हप्त्यात भरावे लागेल, तर हप्त्यातील एका हप्त्याची होणाऱ्या व्यवहारातील व्याज आकारणीचा दर किती आहे? इन्स्टॉलमेंट रिकाम जागा पर्सेंट असेल. आता याच्यात लक्षात ठेवा, याच्यामध्ये काय केलंय त्यांनी, टोटल किती रुपये त्यांनी खर्च केलेत? 1200 प्लस 860. ओके, म्हणजे 2000 ला जर त्यांनी एकदम कॅश दिली असती तर 2000 पडलं, पण त्यांनी जर हप्त्यानं भरले म्हणून त्याला किती रुपये भरावे लागले? सॉरी, 2060 रुपये भरावे लागले. ठीक आहे, 2060 रुपये. म्हणजे 60 रुपये त्याने काय केले? व्याज भरले. ठीक आहे. व्याज बरोबर आपल्याला माहिती आहे. हं? व्याज किती आहे आपलं? आता इथं लक्ष ठेवा. मुदत. ठीक आहे. आता किती होती? हे 8चे पकडा, 6 महिन्याची गुणिले 6 महिने म्हणजे किती? अर्ध वर्ष. आणि आपल्याला किती काढायचे? रेट ऑफ इंटरेस्ट एक्स इंटू 100. ठीक आहे. हे फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला? मी कन्सिडर करून चालतोय तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे म्हणून हा. आता याला क्रॉस मल्टिप्लाय करा. ठीक आहे. हे इकडे गेला, हे इकडे आले, हे x/2 इथं सध्यासाठी तसंच राहू द्या, हे 2. ठीक आहे. याला जर 16, याला काय करणार आता आपण? 8 पंचेचाळीस 8 होते. 8 पंचेचाळीस 8 8 64 8 हे करणार. एक्स इकडे गेला, हे 7.5, हे 2 इकडे गेले, एक्स करूया 15%. ठीक आहे. ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, हा प्रश्न सॉल्व करण्याच्या नादात नका लागू. ओके. याला ए पकडा आणि याला बी पकडा. हे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए मायनस बी. ठीक आहे. ए मायनस बी, ए प्लस बी मायनस, हे कॅन्सल, ए प्लस बी यांची बेरीज करा, उत्तर आपल्याला मिळून जातं. ठीक आहे. आता तर उत्तर आहे ऑप्शन 4. तुम्ही वाटलं तर हे यांची बेरीज करून बघा, तेच उत्तर येते की नाही. पुढचा प्रश्न. एका गोलाचे वृक्ष पृष्ठफळ 314. ठीक आहे. तर गोलाचे घनफळ किती? गोलाचे घनफळ सरफेस किती आहे? तर लक्षात ठेवा, त्याचा फॉर्म्युला आहे गोलाचे 4πr². दिलेलं किती आहे त्यांनी? 3 पॉईंट, सॉरी 314. 4. आपण पायची व्हॅल्यू, आपल्या पायची व्हॅल्यू ही 22/7 किंवा 3/14 असतात. आता इथं 3/0.14 ठेवते, तर 314 इंटू हे, हा, आणि इथं किती आहेत? हे r². हे याला कॅन्सल कर, हे किती येणार आता? हे याला इकडे घातलं 3.14. हे 10⁻⁻². 314 गुणिले 10⁻⁻14. ओके. आता हे कसं आता हे लक्षात ठेवा, 314 ही. ठीक आहे. हे विसरून जा. आता हे बघा, 314 गुणिले 4 गुणिले 3.14, 4 गुणिले 3.14 गुणिले r². आता हे खाली इकडे घाला 3.14, हे 4 पण इकडे घाला. आता किती? हे इथं दशांश आहे त्याच्यामुळे वर गेले 2 झिरो, हे कॅन्सल, वर आले 100. हे 4 पण 100ला भाग घेतला 25 येणार. ठीक आहे. आपल्याला r² काय काढलंय त्यांनी? r² काढायचं आहे. म्हणजे r ची व्हॅल्यू किती? r ची व्हॅल्यू आली 5. ठीक आहे. 5 ची व्हॅल्यू आली. आता गोलाचे घनफळ विचारलंय त्यांनी आपल्याला. तर गोलाचे घनफळ म्हणजे किती? 4/3 पाय आर क्यूब. r ची व्हॅल्यू किती? 5, म्हणजे 4/3. ठीक आहे. 3.14, 5 चा क्यूब किती? 100. 5 25, हे 5 चा क्यूब किती आहे? 125. ठीक आहे. आता याला जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर काय येणार त्याचं उत्तर? आपल्याला उत्तर बघा, त्यांनी अशा फॉर्म मध्ये विचारलंय. ठीक आहे. तर उत्तर आहे त्याचं ऑप्शन नंबर 3, 523 1/3. ठीक आहे. जर एका नियमित बहुकोनाचे बाहेरील कोनाचे माप 45 असल्यास त्या बहुकोनाला किती बाजू असते? तर किती बाजू असणार आहेत मित्रांनो त्याला? हा, तर उत्तर किती आहे याचं? एका बाहेरील कोन 45, तर
उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात आता. ते जर आपण 20 - 5 गुणिले ला सोडून जर आपल्याला रिकाम जागा हे उत्तर मिळाले, आता याला सॉल्व्ह करायचंय. पदावलीचं हे उदाहरण, किंवा बॉडमास थेरम ज्याला लक्षात असेल तो. 5 × 2 = 10, हे 10. ठीक आहे. हे -10 केलं. हे 3 मायनस हे 9 × 2 हे किती आलं, हे 2. हे केलं 10 + 1 म्हणजे ऑप्शन 3 याचं उत्तर आहे. ठीक आहे. तर हा आयोगाने कॅन्सल केलेला प्रश्न आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न पाहूयात आपण. जर 24x या 3 अंकी संख्येत 9 ने पूर्ण, आता बघा 9 ने पूर्ण भाग असेल तर x ची संख्या किती? आणि ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे. ठीक आहे. कारण की 9 ची कसोटीत काय येतं, आता वाटलं तर तुम्ही एकदा ऑप्शन बघा. नाही, नाही. किती येणार? 343. 9 × 1 = 9, 2 = 18, 9 × 2 = 18. 18 आणि 2 किती? 6 आणि 3 9, 7 63. म्हणजे ऑप्शन नंबर 4. 9च्या कसोटीवर बेस्ट प्रश्न आहे. आता हा बघा, सिंपल आहे. किती येतं हे? आता याला एका याच्यात टाकून द्या तुम्ही. सध्यासाठी आता हे 10⁻⁻². मित्रांनो, हे 2 दशांश आहेत म्हणून 10⁻⁻² आहे. इथं गफलत नका होऊ देऊ. तर हे 4. ठीक आहे. हे किती येणार? हे 1000. 2 8. ओके. तर यांची संख्या 1000. आणि याला बाहेर जर हे 10⁻³ वाले येणार, बाहेर जर काढायचं तर एकदम किती येणार? 1. ठीक आहे. हे याच्यामध्ये असं घेतलंय आपण. तर कॅल्क्युलेट करा त्याला. हे कॅन्सल, हे कॅन्सल. 1 चा स्क्वेअर 1. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर. पण 51 ते 70 संख्येपर्यंत येणाऱ्या विषम संख्याची बेरीज त्याच दरम्यान येणाऱ्या सम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे? ओके. तर मित्रांनो, हा प्रश्न आहे ना, तुम्ही लास्टला सॉल्व्ह करा कधी पण. ओके. तर आता त्यामध्ये 51 ते 70 संख्येपर्यंत येणाऱ्या विषम संख्येची बेरीज त्याच दरम्यान येणाऱ्या सम संख्येच्या बेरजेच्या, म्हणजे त्यांनी एक कंडिशन टाकलेली आहे त्याच्यामध्ये 51 ते 52 मध्ये, की 52 51. ठीक आहे. इव्हन मधून त्यांनी ऑड मायनस करायला सांगितले, आणि त्यांची संख्याची किती बेरीज येते, म्हणजे 52 मधून 51, पुन्हा 54 मधून 53, अशी पूर्ण कंडिशन तुम्हाला काढत बसावं लागेल. याच्यासाठी काही शॉर्टकट नाही आहे. 56 - 55, पुन्हा 58 - 57, त्याच्यानंतर 60 - 59 1 आलं. ठीक आहे. आता हे झालं 60 पर्यंतचे. 60च्या नंतर बघा, 62 - 61, 64 - 63, 65 66 - 65. ठीक आहे. त्याच्यानंतर 65 66 68, 67. मग किती आले? 67 पर्यंत झालं ना. अजून 2 राहिले. 60 नाही, असे किती? 69 - 68. ह्याच्यात एक राहिले ना. 63 65, 66 - 68, 67 8 झालं. त्याच्यानंतर किती? 70 - 69 1. तर याची बेरीज करा. 4 5 6 7 8 9, आणि हे 10. ठीक आहे. 5 आणि हे 4 आणि ह्या इथलं एक आली 10. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे. जर a ग्रेटर दॅन 0, b ग्रेटर दॅन 0 आणि c ग्रेटर दॅन 0, तर ही संख्या बरोबर किती? तर ह्याच्यात लक्षात ठेवा. याला डिवाइड करा. आता पहिले एवढंच लक्षात घ्या. bc + 1 बाय c. ठीक आहे. a + 1 बाय bc + 1 c. आता काय करायचं? याला c ला इकडे टाकलं. ए बी सी ने याला गुणाकार केला. ए बी सी प्लस ए प्लस सी बी सी प्लस 1. ठीक आहे. तर काय आलं आता? ए बी सी प्लस ए. उत्तर आलं ऑप्शन नंबर 2, ए बी सी बी सी. ओके. दिसायला मोठा टफ वाटतो, सोपा प्रश्न तो. मित्रांनो, इथे बघा, जर तुम्ही कॅल्क्युलेट करताना एका जागेवर पण चुकलात ना, तर चुकायची शक्यता जास्त आहे. ठीक आहे. हे 68 आहे, आणि 68च्या नंतर हे 70. हे इथं इथं एक असेल, कन्सिडर नका करू. पुढचा प्रश्न.
रामने एका अलमारी 10% करासहित 3300 ला विकत घेतली. त्या अलमारीची कर लावल्यापूर्वीची किंमत किती आहे? तर 10%, 30 ओके. 10% काढायचे. 10% आता आता 10% कमी. 90 ला किती? क्रॉस मल्टिप्लाय करा. उत्तर राहतं ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न. रूट 4 -4 ही संख्या करणी नाही, कारण कोणतं असत्य विधान विचारले आपल्याला त्यांनी. तिचा वर्ग घन संख्या नाही, ती वास्तव संख्या नाही, ती अपरिमेय संख्या नाहीये. हे तिन्ही बरोबर आहेत. ऑप्शन 1 याचं उत्तर. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न. आता नेक्स्ट प्रश्न त्यांनी काय, एका फुटबॉल संघाने त्यांची पूर्ण खेळलेल्या स्पर्धांपैकी 10 स्पर्धा जिंकल्या, तर त्यांच्या जिंकणारा शेकडा दर 40 होता, तर एकूण किती स्पर्धा झाल्या? 10 स्पर्धा डिवायडेड बाय एक स्पर्धा पकडा, 40 होते दर, म्हणजे 100 ला क्रॉस मल्टिप्लाय जर केलं, ठीक आहे, हे 40 इकडे आले, हे घेतलं 25. उत्तर आला ऑप्शन नंबर 2. ओके. आता नेक्स्ट प्रश्न पाहूयात आपण. आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची तर याच्यामध्ये सिम्पली काय करायचंय, हे असलं ना, व्हॅल्यू दोन याच्यात, पॉझिटिव्ह मध्ये आणि एक निगेटिव्ह मध्ये. ठीक आहे. तर 2x -3 पॉझिटिव्ह वाली पकडूयात आपण. 7 इथे पकडा. 3x हे प्लस आहे, हे मायनस आहे, इकडे गेले प्लस 10. जी x ची व्हॅल्यू किती आली? 5. आणि आता मायनसची कंडिशन बघूयात. 2x -3 इक्वल्स टू 7 -2x, मायनस मायनस प्लस 3 बरोबर आलं 7. -2x हे प्लस आहे, इकडे गेले एक मायनस, 4 5 6 7. ओके. x इक्वल्स टू -2. आता बघा कोणता व्हॅल्यू आहे आपलं, 5 आणि -2 कुठे कुठे? ऑप्शन नंबर 2 मध्ये. ठीक आहे. जस्ट 1 मिनिट. ओके. 1% निम्मे किती आहे? तर 1%चा निम्मे विचारला. आता 1% याची 1/100. ओके. 1/100 एवढं लक्षात आलं, म्हणजे 1/100 म्हणजे 0.01. ठीक आहे. आता 0.01 आली, तर याची हाफ किती आहे असं विचारलंय त्यानं. किती येणार? 0.005. ओके. नेक्स्ट बघूयात. दोन क्रमवार संख्यांच्या वर्गातील बदल फरक किती आहे? 27. तर ती संख्या किती आहे? वर्गाची फरक किती आहे? तर आता काय नाही, हे डायरेक्ट ऑप्शन करायचे. 5चा 225 यांच्यातला तर नाही येणार. 225, 16चा 196 नाही, 144 हे पण नाहीये. ओके. आता ह्या दोन मध्ये बघा, 100 किती आहे आपल्याला, किती पाहिजे? 27 ना. आणि 14चा किती आहे? 196. 4 वर्ग 16. आजचा आला 4 1 9 आणि 14. ठीक आहे. किती? तर 100, एकदा 1 मिनिट. 4चा वर्ग 16 4 5 14 6. ओके. 196 कन्फर्म, म्हणजे 196 169. आता याला वजा केला 7, हे आलं 7 2. उत्तर आलं ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. पुढचा प्रश्न. ही संख्या 4 अंकी संख्या 12 ने पूर्ण भाग झाणारी आहे, तर फुल्लीच्या जागी दोन स्थानावर एकच अंक येत असेल तर ती संख्या कोणती? तर ती संख्या आपल्याला विचारलेली आहे, फुल्लीच्या जागेवर कोणती येणार आहे ती. अं, तर आता काय करायचं, याला डायरेक्ट हे ऑप्शन वाईज जायचे. एक ठेवून बघा. 3 1 14. 12ला तर 12 1 12, 11. 114. 12 ने 100 ला भाग जात नाही. ठीक आहे. हे 2 3 2 4 ऑप्शन वाईज जातोय का मित्रांनो, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. 12 1 12, 12 1 12, 12 2 24, म्हणजे 11 12, 12 9 किती? 12 9 अष्टोदर्शे, 8 आणि 4 44. नाही जाणार पुढच्या संख्येला भाग. पुन्हा 5 3 5 4,
बारा, बारा दोन 24, बारा पंचे, बारा पंचे साठ, म्हणजे बारा, बारा 48, 48 मधून 3 54, 53, पाच. ओके. पुन्हा तेच 48 आणि 5 आणि 2 7 आणि 74, बारा पंचे साठ, बारा 72. तर नाही जात, म्हणजे उरला काय ऑप्शन नंबर 4. ओके. तुम्हाला वाटलं तर एकदा कॅल्क्युलेट करून बघा याने. पुढचा, एका शेतकऱ्याने 1,000 रुपये उसने घेतले, त्यावर 140 व्याजासहित ते 12 हप्त्यानंतर परत करण्याचे कबूल केले, ज्यात प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 10ने कमी असेल, तर त्याचा पहिला हप्ता किती? ठीक आहे, पहिला हप्ता किती आहे असा त्यांनी विचारलेला आहे. तर त्याला टोटल पेमेंट किती करायचे? 1,000 प्लस 140, 1140. ठीक आहे, 1140. 1140 आपल्याला त्यांनी काय म्हणले? 12 हप्त्यात. आता प्रत्येक ऑप्शन घेऊन कॅल्क्युलेट करायचे. तर लास्ट पासून बघूयात. 150, पुन्हा 140. ओके. त्यानंतर 110, 100, असं पूर्ण 100. किती झाले? 4, 5, 6 हप्ते झाले. सहा, सातवा हप्ता किती? सात. सात हप्ता, 8, नववा हप्ता, 10वा हप्ता, 11वा, आणि हा आहे 12वा. तर मित्रांनो बघा, 0, 4, 10, 15, 15, 7, 7, 14, 15, हे 30, हे 330 झाली. 30, कोण 30 झाले. 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 45 आणि 9 किती? 45, 45, 54ला 4 हातचा आला. हे किती? इकडे आले 5. 4, 5, 6. 6 आणि 5, 11. ठीक आहे, 11/40. ऑप्शन नंबर 4चं उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. एका विक्रेता ट्रान्झिस्टर 2500 खरेदी करतो, दुसरा व्यापारी 2700 विकतो, दुसऱ्या विक्रेता ग्राहकाला 28 देतो, तर प्रत्येक विक्रेत्या वेळी 12.5 मूल्यवर्धित कर भरावा लागल्यास एकूण मूल्यवर्धित कर किती? 2800 वरती 12.5, 100. ठीक आहे. याला कॅल्क्युलेट केलं, दोन कटले, ह्याचा गुणाकार करा, तुम्हाला उत्तर येईल 350. ओके. वाटलं तर आपण बघूयात. 28 किती? 8, 8, 45, 8 एक 8, 2, 16, 2, 8 एक 8 आणि 2, 10. ओके. इथं 250 आहे, इथं हे 0 इकडं, हे 350. हे दशांश मधलं 0 आहे म्हणून हे कटलं. उत्तर आलं ऑप्शन नंबर 1, 350. ठीक आहे. पुढचा प्रश्न आता. हा, आता याला काय करायचं नाही, याला क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे. ठीक आहे. √7 प्लस √5. ओके. याचा वर्ग, √7 मायनस √5 यांचा वर्ग, रूट, असं काय ना, यांचा गुणाकार. ठीक आहे. √7 याचा √7 आणि √5 यांचा डिवाइड मध्ये. ठीक आहे. आता हे √7 प्लस √5 यांचा स्क्वेअर रूट मध्ये काय ना, 7 प्लस 5 प्लस 7 मायनस 5. आणि हे हे बघा, हे क्रॉस मल्टिप्लाय झालं. हे हे ज्यावेळेस मल्टिप्लाय होणार ना, √7 मायनस √5 येणार. ओके. हे √7 इंटू √7 येणार, तर हे 7 येणार. ठीक आहे, एक लक्षात द्या, मला माहिती आहे इथं कन्फ्युजन होण्यासारखं आहे. ठीक आहे. आता एक लक्षात. ठीक आहे. याला क्रॉस मल्टिप्लाय केला, √7 प्लस √5, हे क्रॉस मध्ये √7 प्लस √5. एवढं तुम्हाला त्यावेळेस सॉल्व्ह करायला वेळ लागणार नाही. ठीक आहे. हे झालं. मी एकदम बेसिक स्टेप म्हणजे सर्वांना कळावं असं ह्या उद्देशाने सांगतोय. आता हे इकडलं √7, √5. आता हे इकडल्या साईडनं √7, हे √5. ठीक आहे. आता ह्या दोन्हीचं मल्टिप्लाय करायचं, √7, √5. ओके. √7, √5. हे आता जर केलं तर किती? 7 मायनस 5 येणार. ओके. हे √7, √7, √5, √5 मायनस, हे म्हणून मायनस इथे. ही आली 2. आता वरची संख्या बघा, यांचा जर हे स्क्वेअर केला, ओके, 7 प्लस 5. ओके. रूट मध्ये येत ना, रूटच्या बाहेर येणार ना, √7 इंटू √7 किती? 7 येणार. ठीक आहे. हे आलं किती? 13 प्लस, आता √7, √7 किती येते? 7 मायनस 5 किती येणार? 2 येणार. ठीक आहे. ठीक आहे. तर काय येतं आता?
रूट 7 - 5 किती हे आले 2. 7 आणि 5 हे 12 आहे. ठीक आहे. हे 12. 12 + 2 किती 14/2 एक मिनिट थांबा, कुठतरी चुकलेलं दिसायला. हा, हे बघा इथे किती आहे, √7 + √5. ठीक आहे. ह्याच्यात √7 + √5 ÷ 2. ठीक आहे. हे 2 केलं. त्यानंतर यांची बेरीज केली तर किती 24/2. उत्तर आलं ऑप्शन 12. ठीक आहे. ऑप्शन नंबर 2 थोडस म्हणजे हे व्हॅल्यूज मुळे किचकट वाटतंय. ठीक आहे. पुढचा प्रश्न. आता हे पदावली सारखं आहे. पहिल्यांदा 3 1 3 2 6. हे 6 मायनस केलं, इथं वर आले 6. 6 चा कॅन्सल. आता बघा 6 नंबर 18. 18 - 14. ओके. 14 + 2 किती 18 येणार. किती 1/. ठीक आहे. एक मिनिट. 18. 18 - 4 किती येतं 14 आणि हे 2 16. ठीक आहे. 6 किती आलं हे 16. 3/8. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. ठीक आहे. अं, पुढचा प्रश्न आहे. विजयला दररोज 150 रुपये पगार होती, त्यापैकी 2.5 खर्च तो काय करतो भोजनावर करतो आणि 1/3 खर्च घर खर्च आहे. तर रक्कम किती शिल्लक. आता 150 रुपये त्याच्याकडे, 2/5 किती राहणार. 6 म्हणजे 60 रुपये तो जेवणात घालतो. उरले किती 90 रुपये. 90 रुपयापैकी तो 1/3 काय करतो खर्च घर खर्च करतो म्हणजे किती 30. आता हे किती झाले 90 झाले. उरले किती 60. ऑप्शन नंबर 2 आहे. ठीक आहे. इथं कन्फ्यूज होण्यासाठी एकच आहे बघा, राहिल्यापैकी हा एक ट्रॅप वर्ड आहे. इथं कन्फ्यूज होण्याचे चान्सेस जास्त आहेत. ठीक आहे. एका वर्गातील 60 मुलांच्या वयाची सरासरी. आता बघा हे ना, हे 11 वर्षे 5 महिने शिक्षकासह सरासरी काढली गेल्या तर ती 12 वर्ष आली तर शिक्षकाचे वय किती. आता ना इथं एक लक्षात घ्या, कारण की इथं थोडंसं ना कन्फ्युजन होण्यासाठी कसं आहे, इथं महिन्यामध्ये करावं लागणार आहे आपल्याला ते. ओके. तर आपल्याला काय काय दिलंय त्यांनी. 60 मुलांच्या 60 मुलांच्या वयाची सरासरी किती आहे. 60 मुलं 11 वर्ष गुणिले 5 असं पकड कन्सिडर करा. 11 × 12 करा, कारण की एका वर्षात ना 11 वर्ष. तर 11 × 12 + 5 महिने म्हणजे हे टोटल व्हॅल्यू महिन्यामध्ये आली. ठीक आहे. आता x/60 × 11 × 12 +5. ठीक आहे. झालं एक इक्वेशन. याला सॉल्व्ह केलं तर किती येणार. 11चा वर्ग 120 प्लस 11 जर हे केलं तर किती एकूण 100. हे कॅल्क्युलेट 132 आणि 5 127. ठीक आहे. 127 × 60. ठीक आहे. याचा कॅल्क्युलेट केला आणि गुणिले 60. एक्स ची व्हॅल्यू सध्या तशीच ठेवत आपण. एक्स इक्वल्स टू 100 गुणिले 60. ठीक आहे. आता त्यांनी काय म्हणे की टीचरचं पण वय ऍड करायचं होतं, मग किती सरासरी याच्यात येणार आपले. तर 165 × 60. त्यानंतर एक टीचरचं वय म्हणजे बघा x + y टोटल संख्या किती 61. ठीक आहे. आणि किती सरासरी आहे त्यांची. सरासरी किती आहे तर 12 वर्षे. तर 12 इकडे हे करणार. हा 12 महिने. तर इथं काय करायचं 167 गुणिले x गुणिले 60 प्लस शिक्षकाचं वय. टोटल ऍव्हरेजला किती आहे. आधी 60 होते, एक टीचर ऍड केला म्हणून किती झाले 61 झाले. आणि 12 महिने. तर 12 महिन्याचा 12 वर्ष झालं सरासरी एज. तर महिन्यामध्ये काढण्यासाठी 12 न गुणाकार केलाय त्याला. ठीक आहे. 137 गुणिले 60 प्लस y 61. 144 हे इकडे घाला 161. ठीक आहे. आता याचा मल्टिप्लाय करायचा आणि याचा मल्टिप्लाय करा आणि त्याच वजापैकी येते. आता ते एकदा बघूया. ठीक आहे. पुन्हा कन्फ्युज व्हायचं नको. 6 6 36 6 7 42. 6 अधिक 18. ओके. 18 आणि 4 22 हातचे आले 2 6 1 8. ओके.
एक्झाम मध्ये तुम्हाला फास्ट करायचं, इथं मी समजण्यासाठी स्लो करतो. 144 प्लस 6 चोक 24 ओके. 8,764 8,764 ठीक आहे. तर यांची व्हॅल्यू आली 564. ठीक आहे. आता 564 उत्तर आहे का आपलं? नाही, कारण की वर्षाला काम हे महिन्यात आलेलं आहे ना. वर्षात काढायचं 12 व 2 आर्थिक चोक 48 8 आणि 8 ठीक आहे. 84 47 वर्ष ठीक आहे. तर उत्तर काय आहे आपलं तिथे? ऑप्शन नंबर 1. एका संख्येतून एक 9 मार्च मधून 9 वजा केली तर उत्तर 9 येते. एका संख्येच्या 9 मार्च मध्ये एका संख्येच्या 9व्या भागातून 9 वजा केले तर उत्तर 9 येतं. काय ना, क्रॉस मल्टिप्लाय करा. ही लँग्वेज थोडीशी टफ केली त्यांनी. 9 दोन्ही 81 इकडून आलं 81. आता हे एक्स हे मायनस इकडे आलं प्लस आणि याचं वजन आलं 165. ऑप्शन 4च उत्तर येते. पुढचा प्रश्न बघा. एका विमान ए या ठिकाणाहून 500 किलोमीटर दूर असलेल्या बी या ठिकाणी 1 तासात आणि तेच परत येतं 1/2 तासात. म्हणजे त्यांनी बघा जाणं येणं किती केलं, जाणं येणं त्यांनी? हे जायला 500 किलोमीटर, यायला 500 किलोमीटर, टोटल डी इक्वल्स टू एस टी. आपल्याला काय काढायचंय? वेग किती, म्हणजे टाइम काढायचा आहे. टाइम इक्वल्स टू डिस्टन्स बाय स्पीड. डिस्टन्स किती आहे? जायचं 500, यायचं 500, म्हणून किती डिस्टन्स घेणार? 1000. ठीक आहे. आणि टोटल अंतर किती? जायला 1 घंटा लावला, सो वापस यायला अर्धा घंटा लावला, म्हणजे किती झालं? जायला 1 घंटा, यायला अर्धा घंटा, तर 1.5 घंटा झाला त्याचा. ठीक आहे. 1.5 घंटा म्हणजे किती? हे 3/2 पकडा. ठीक आहे. 3/2 आलं याचं. आता 3/2 ला हे 2 खाली येत नाही, हे वर घाला. डिवायडेड बाय 3 केलं. आता याला 6 6 2 12 18च्या नंतर 2 बाकी आले. ठीक आहे. 6 6 2 12 18. उत्तर किती? ऑप्शन नंबर 3. आता पूर्ण कॅल्क्युलेट करायची गरज नाही, जिथं टाइम वाचवता येईल तिथं टाइम वाचवा तुम्ही पण. ठीक आहे. रमेश जवळील रक्कम रितेश जवळच्या रकमेच्या 2/3 च्या 3/10 आहे. ओके. काय म्हणताय ते? रितेश जवळ 90 रुपये असल्यास रमेशकडे किती? रमेशकडे आहेत, सॉरी, रितेशकडे किती येतं? रितेशकडे आहेत 90 रुपये. रमेश, ओके, रमेश जवळील रक्कम, रमेश जवळ किती आहे म्हणतायत ते? रमेश जवळची कंडिशन कशी आहे? 2/3 च्या 3/10, म्हणजे रितेश जवळच्या, रितेशकडे किती? 90. याच्या रकमेच्या 2/3 च्या 3/10, हे दोन कॅन्सल, ओके, हे 5. 90/5 किती येतं? 90/5 केलं तर 9 सॉरी, 1 मिनिट. 90 गुणिले 2/3 इंटू 3/10, हे कॅन्सल. 5, 18×5 90, 2 उत्तर. ठीक आहे. दिसायला काही काही टफ दिसते तर. आता हे बघा. हं? आता लक्ष द्या याच्याकडे. यांनी काय म्हटले? हे बघा, हे 57, हे इकडे घातलं. आता ना काही क्षणासाठी ना हे सगळे डेसिमल विसरून जा. ठीक आहे. काही क्षणासाठी फक्त. तर आपण ह्या संख्येला असं लिहिलं तर 63. आणि हे -2, हे बघा, हे 2 नंतर आहे म्हणून 10⁻², 2 नंतर म्हणून 10⁻², हे झालं कॅन्सल. म्हणजे 63 हे किती आहे याच्यामध्ये. आता सगळ्या डेसिमल वर खेळ आहे बघा. 10⁻³ आणि इथं आलं -1, हे कटलं. 10⁻², आपल्याला काय माहिती आहे? 63 उत्तर आहे. आता -2 येतं किती? ऑप्शन 2. ठीक आहे. एका संख्येमध्ये त्याच संख्येच्या 3/4 भाग मिळवून त्याची 4 पट केली असता येणारी संख्या 126 असेल तर ती संख्या कोणती? एका संख्येमध्ये त्याच संख्येच्या, एक संख्या कोणती? x ही एक संख्या आहे. त्या संख्येच्या 3/4 भाग आणि ह्या संख्येच्या 4 पट केली असेल तर येणारी संख्या 126 आहे. ठीक आहे. 4 1 4,
हे 4 इकडे घातलं, 4 4 आणि 3 7, हे डिवायडेड बाय 4, हे 4 4 कॅन्सल, 126. एक्स गुणिले 7 एक 7, 7 एक 7 केल्यावर 3 आणि 2 5 आणि 6 7 8 56. उत्तर काय आलं? ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. नेक्स्ट, एका संख्या मालिकेत 357, 300 अशी संख्या आहे, तर या संख्येची 10वी संख्या किती? आता हे सिंपल आपला तो फॉर्म्युला. डिस्टन्स किती आहे याच्यामध्ये? दोन संख्यातला डिस्टन्स आहे 6, पहिली 354 57 संख्या आहे आणि टोटल 10 याच्यात. S10 इक्वल्स टू 357. आपण याच्या आधी फॉर्म्युला बघितलाय, 10 मायनस 1 n मायनस 10 मायनस 1 गुणिले डिस्टन्स किती? 6. 357 प्लस 9 ओके, 9 सगळे 54 आणि हे किती? याची बेरीज 7 आणि 4 11. आता एक जागा कुठे? ऑप्शन नंबर 4. इथं बघा, हे 7 आणि 4 11 आहे ना, एकच. ओके, इथं कुठे एक दिसायला का डेसिमल मध्ये? अशा जागेवर तुम्ही टाइम वाचू शकता. ठीक आहे. पुढचा प्रश्न, तीन संख्येची सरासरी किती आहे? 70 आहे. तीन संख्येची सरासरी 70 आहे. दुसरी संख्या पहिल्या संख्येच्या 6 ने जास्त आहे. दुसरी संख्या पकडूयात आपण, सेकंड संख्या आहे x. संख्या पहिल्या संख्येपेक्षा 6 ने मोठी आहे, म्हणजे पहिली संख्या 6 ने छोटी आहे. आणि तिसरी संख्यापेक्षा 12 ने लहान आहे, म्हणजे 12 ने मोठी आहे. ओके, ही. तर आता आपल्याला भेटल्या तिन्ही संख्या. त्यांनी काय म्हटलंय? सरासरी 60 आहे. x मायनस 6 पुन्हा प्लस x प्लस 12. आता हे डिवाइड केलं तर आलं 3. कारण की हे 3 डिवाइड याला 3नच करावं लागेल ना, कारण की काय ऍव्हरेज काढायचं ना, ऍव्हरेज 3 दिलेलं. ठीक आहे. ही बेरीज काय येणार? x x 3x. ओके, हे मायनस 6 मायनस 12 म्हणजे प्लस 6. 6 2 साहित्रिक 18. ठीक आहे. याला मायनस केलं तर किती? 174. 3 केलं किती येणार? 15. आता हे 2 आहेत, हे 2 तर कटलं. किती? 15 2 8 58. ठीक आहे. हा, ओके. मिरीन मारीन पेक्षा 3 वर्षाने लहान आहे. दोन वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण 5 जसे 6 होईल, तर शिरीनचे आजचे वय काय किती? आता शिरीन, यस पकडा, वय मारीन पेक्षा 3 ने लहान आहे. मारीनचं वय एक्स प्लस, म्हणजे याचं वय किती? यसच्या 3 पट आहे. याला 3 पकडलं. 2 वर्षानंतर काय रेशो आहे? 5 जसा 6 रेशो आहे सपोज. ठीक आहे. एक्स प्लस 2, 2 वर्षानंतर एक्स प्लस 2 आणि हे एक्स प्लस 3 प्लस हे 2 वर्षानंतरचा रेशो आहे, म्हणून हे 2, हे 5/6. काय नाही, याला काय क्रॉस मल्टिप्लाय करा, आन्सर भेटून जाते तुम्हाला. हे 2 5/6 एक्स प्लस 5. ठीक आहे. 6 एक्स प्लस 6 एक्स असे 2 12. 6 एक्स प्लस 12. ठीक आहे. हे 5 एक्स प्लस 25. हे 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 डायरेक्ट केलं बरं का मी इथं, नाही तर पुन्हा कन्फ्युज व्हायचं. तर हे एक्स आणि हे 12 इकडे गेल्यानंतर प्लसचं मायनस म्हणा किती येतं? 13. उत्तर ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, एकदा ट्राय करा मित्रांनो तुम्ही. तर 13 5 किती? 13 5 65. प्लस का मायनस? प्लस येणार का तिथं? नाही, -65. हे मायनस कशाला तसं? हे गुणाकार, आता भागाकार केलाय आपण, याला किती येणार? ओके, आता हे मायनस प्लस झाले 48. ठीक आहे. हे 20. याच्यात किती? 4 6 6 58. आता याच्यात प्लस -65 प्लस 68 3. मित्रांनो, एखाद्या वेळेस कसं ते स्टेप मनातल्या मनात चालू असतात ना, तर ते डायरेक्ट लिहिल्या जातं. तर मी ट्राय करतो की सिम्प्लिफाय करण्याचा. भारती आणि आनंद यांच्यामधील अंतर 180 किलोमीटर आहे. भारती आणि, तर एकमेकांच्या दिशेने अनुक्रमे 10 किलोमीटर व 1020 किलोमीटर. काय नाही, रिलेटिव्ह स्पीडचा कन्सेप्ट आहे. D=st वाला आपल्याला माहित आहे. डिस्टन्स बरोबर स्पीड इंटू टाइम. डिस्टन्स आपल्याला माहिती आहे 180 आहे आणि दोन्ही कॉन्स्टंट, म्हणजे हे फिक्स आहे. ओके, दोन्हीचं फिक्स आहे डिस्टन्स. हे भारती इकडून यायली आणि आनंद आनंद इकडून येतोय.
इकडून यायला पण हे डिस्टन्स हेच आहे. ठीक आहे. आणि स्पीड फक्त काय 10 + 20, ती स्पीड, हे कॅन्सल, 6 उत्तर. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. ओके मित्रांनो, याला ट्राय करा एकदा तुम्ही. सोपा प्रश्न आहे हा. ठीक आहे, चला सुरू करूयात. 1 1 + 1/4, 1/2. ठीक आहे. किती येणार? 1/4, 4, 5/4, 1/2. आता याला 2 न गुणाकार केला, 2 न केलं, 5/4, 2/4, 3/4, उत्तर 3. ठीक आहे. पुढचा प्रश्न. मालाचे पाच मालाने 5 खुर्च्या व 2 टेबल. खुर्च्याला एक्स पकडा, टेबलला वाय पकडा. ठीक आहे. 5x + 2y हे केलं 1625 रुपयाला खरेदी. आणि रेशमाने 2 खुर्च्या म्हणजे 2x + y = 750, असं इक्वेशन आहे. 2x + y 750. आता याला 2 भागाकार गुणाकार करा, ते आपण लहानपणी जसं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचो ते. ठीक आहे. याला 2 मल्टिप्लाय केलं तर बघा, हे 5x + 2y, 125, हे इथं लिहिलं बरं का. आता याला गुणाकार केला तर किती येणार? हे 4x 4x + 2y आणि 1500. याला मायनस करायचं आता, हे कॅन्सल, हे x इथे, आणि 1625 - 1500, 125. हे दोन कटले, हे दोन आहे पैकी एक. ठीक आहे. आता हे व्हॅल्यू पुट करा, याच्यामध्ये करा किंवा याच्यात करा, मी याच्यात करतो. ओके. 125 किती +5, 750, हे किती आलं? 150. 750 मधून 150 वजा केलं, 500. ऑप्शन नंबर 4. 3/4 मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज 4/3 येईल. ओके. काहीच नाही करायचं. 3/4 मध्ये किती मिळवायचे तर बेरीज 4/3 येते. x बरोबर 4/3. हे इकडे गेलं, -3/4. ठीक आहे. 4 चा वर्ग 16, 3 त्रिक 9, 4 त्रिक 12, किती आहे? 7/12, 7/12, उत्तर आलं 1. ठीक आहे. पुढचा प्रश्न. ओके. तर यांनी काय विचारलंय आपल्याला? ही अंकगणितीची श्रेणी आहे, तिच्या 60व्या पदाची बेरीज किती आहे? ठीक आहे. तर 60व्या पदाची बेरीज विचारली आहे त्यांनी. SN इक्वल्स टू, आता ठीक आहे, हे इथं एक गोष्ट लक्षात ठेवायच्यात. किती आहे आपल्याला लागणाऱ्या गोष्टी लक्षात घ्यायच्यात. डिस्टन्स किती आहे? 4. ओके. सुरुवातीचा हे नंबर किती आहे? 8. ते खाली कॅल्क्युलेट करूया, थोडं जागा लागणार आहे. फॉर्म्युला काय आहे? SN इक्वल्स टू n/2, 2a + n-1/d. n किती आहे? 60 होता. 60/2 30. ओके. 2a, पहिली सुरुवातीला 14, 60 मधून एक गेला, एक कोण? 60. डिस्टन्स किती आहे त्याचं? डिस्टन्स आहे 4. ठीक आहे. 30, 14. ठीक आहे. 14 + 59, गुणिले 4, 9 चोक 36, 2 9 चोक 36, 236, 4 1 14, 240, 240, 250, गुणिले 30, सॉरी 25 75, उत्तर आलं 7500. ओके. उत्तर किती? ऑप्शन 2 आहे. पुढचा. एका आयताकृती भ्रमणध्वनी संचाची लांबी त्यांच्या रुंदीपेक्षा 3 ने जास्त आहे. जर त्यांची परिमिती 34 असेल तर भ्रमणध्वनी संचाची लांबी किती आहे? आता लक्षात ठेवा, भ्रमणध्वनी संचाची लांबी 5x प्लस, काय म्हणतात ते? ओके. एकच मिनिट हा. एका आयताचे ओके, लेंथ इक्वल्स टू काय? रुंदीपेक्षा 3 ने जास्त. ठीक आहे. ब्रिड्थ एक्स, हे या दिलेल्या याच्यावरून आपण हे दोन स्टेटमेंट बनवले. 2 × L + B इक्वल्स टू किती? परिमिती. व्हॅल्यू किती? S. 3 + x B x, परिमिती किती? 34. ठीक आहे. सॉल्व करा याला. किती येणार? 3 + ओके
थ्री प्लस फोर प्लस हे तीन दुनी सहा, दोन, दोन एक्स प्लस दोन एक्स म्हणजे चार एक्स. ठीक आहे, झालं 34. फोर एक्स हे प्लस केलं की इकडं मायनस 28, एक्स आले 9. ओके, साने एक्स किती 728, एक्स आला 7. ठीक आहे, आता हे भेटले आपल्याला. आता परिमितीच्या याच्यात आपल्याला काय करायचंय, 2 इंटू एक्स ची व्हॅल्यू इथं 2 3 5 प्लस बीच किती 7. सॉरी, लक्षात ठेवा एक्स ची व्हॅल्यू काय 7, ही 7 एल मध्ये ह्या पुट केली किती आलं. हे बघा, आपल्याला एक्स ची व्हॅल्यू भेटली. आपण एल एल किती कंडिशन मध्ये 3 प्लस एक्स, एक्स ची व्हॅल्यू 7, एक्स एल लेंथ किती 10, बी ची व्हॅल्यू 7. आता ह्या फॉर्म्युल्यात पुट करायचंय 2 गुणिले 7 प्लस किती, आता आपल्याला काय विचारलंय त्यांनी, लेंथ किती विचारले ना. ओके, तर लेंथ किती आली आपली 10, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न पाहूयात. एका प्रदर्शनाचे प्रवेश तिकीट मुलांसाठी किती आहे 5 रुपये आणि प्रौढांसाठी आहे 15. तर या प्रदर्शनात 13 व्यक्तींचा समावेश आहे. तर तिकीट खरेदीसाठी 115 दिलेत. तर सदर समूहामध्ये रिकाम जागा आहेत. ओके, तर आता यांनी कंडिशन दिलेली आहे की मुलांची किती आहे 5. ओके, आणि प्रौढांसाठी किती आहे 15 रुपये आणि 13 व्यक्ती गेले तर आणि तिकीट किती येतं 115. ठीक आहे, आता ऑप्शनच जावं लागणार आहे याच्यामध्ये. मुलांचं तिकीट 5, पाचा पाचा, आता बघा ऑप्शन नंबर 1, पाचा पाचा 25, एका मुलाचं 5 रुपये तिकीट आहे म्हणजे 25. 8 प्रौढ येतं, 8 गुणिले 15. ओके, 8 गुणिले 15 केलं तर किती आहे? आता 8 गुणिले 15 करत बसू नका, कारण की आपल्याला टोटल 115 म्हणले तर ही येणारच नाही दोन्हीची बेरीज. हे कटलं आता. ठीक आहे, इंक चेंज करतो मी. आता हे ऑप्शन 2 बघा, 8 8 8 मुले 5, 8 पंचे 40 आणि 5 प्रौढ आणि 15 त्यांचे, 15 पाच किती आहे, 15 2 30, 15 15 पाच 75. ठीक आहे, यांचं बेरीज केला किती आलं, 7 आणि 4 11, उत्तर 2 येतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न, 11ने पूर्ण भाग जाण्यासाठी फुल्लीच्या जागी कोणता अंक यावा. 11ची कसोटी आपल्याला माहिती आहे, हे असा असा याचा या दोघांचा वजा जर 0 किंवा 11च्या पटीत आलं तरच काय होतं 11ने भाग जाते. ही 11ची कसोटी आहे. ठीक आहे, आता बघा 2 प्लस 3 प्लस 4, 4 आणि किती 9 आले. ठीक आहे, 7 आणि फुल्ली, 7 आणि 2 पाहिजे तिथं उत्तर आलं ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, पुढचा प्रश्न. आता पुढचा प्रश्न बघा, एका अपूर्णांकाचा छेद त्याच्या काय म्हणतो त्या, सॉरी, एका अपूर्णांकाचा छेद त्यांच्या अंशापेक्षा 4 ने मोठा आहे. अंश किती आहे 4, छेद किती म्हणलंय ते 4 ने मोठा आहे. एक्स पकडा, एक्स प्लस 4 ने मोठा आहे. तर किती झालं, एक्स बाय एक्स प्लस 4. त्या अपूर्णांकाच्या अंशामध्ये, त्या अपूर्णांकाच्या अंशामध्ये 11 मिळवले. याच्या एक्स मध्ये जर 11 मिळवले, एक्स प्लस 11 मिळवले व छेदातून एक वजा केले, एक्स प्लस 4 मायनस 1 केले, तर अपूर्णांकाची किंमत किती 7/3. हे गणित ज्यावेळेस तुम्ही वाचतात ना त्याच वेळेस हे लिहा, म्हणजे तुमचा टाइम वाचेल. पहिले वाचणार पुन्हा हे करणार, काय टाइम वाया घालायचा. ठीक आहे, आता हे आलं, याला क्रॉस मल्टिप्लाय करायचा, 3 एक्स प्लस 11 हे 7 इंटू एक्स प्लस हे 4 मायनस 1 आहे 3. ठीक आहे, आता 3x प्लस 33, 7x प्लस 21, याला हे केलं 4x, हे इकडे घातलं किती 9 आणि 3 12, 4. ठीक आहे, आता याच्यामध्ये थांबा, हे तर एक चुकायलंय, किती आहे ना, हे 4 आले. ठीक आहे, एक आणि हे 4x 33 आणि हे मायनस किती येतं 2. एक ठीक आहे, ओके, 12 गुणिले 4x, तर x ची व्हॅल्यू आली 3. तर डायरेक्ट खालीलपैकी नाही असं उत्तर आलं का आपलं, नाही, कारण की अंश किती 4, छेद x प्लस 4, 3 प्लस 4, 4/7. ओके, तर 4 बाय किती आलं 4/7. एक मिनिट हवा कुठे, सॉरी सॉरी, हे बघा
एक्स किती 3. ओके. आणि इथं आपण काय कन्सिडर केलेलं आहे, अंशला 4 नाही पकडलं, अंश एक्स आहे इथे. ठीक आहे, एक्स इथे, कारण की आपण एक्स हे केलंय आणि अंशापेक्षा 4 ने मोठी आहे. ओके, इथं थोडस हे लक्षात ठेवा. ही अंश 4 होता आणि छेद किती आहे, 4 + 4 आहे, म्हणजे अंशापेक्षा 4 ने मोठा आहे, म्हणजे अंश एक्स पकडायला पाहिजे होते इथं, ते चुकलं तिथं, म्हणजे एक्स 3 आहे आणि छेद किती, छेद एक्स 3 + याला 4, म्हणजे याला इथं 7. ठीक आहे, 3/7 यायचं. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. ठीक आहे, हे थोडेसे कॅल्क्युलेट करताना थोडं केअरफुली करा. इथं इथलं एक एक सिली मिस्टेक मुळे आपला आन्सर आपण खालीलपैकी लावलं असतं. तर उत्तर लक्षात घ्या, 3 आहे. वाटत एकदा परत आपण याला बघूयात, इथं बघूयात. ठीक आहे, त्यांनी काय म्हटलं आपल्याला, अंश किती आहे, म्हणजे कन्फ्युजन व्हायला नको. एका अपूर्णांकाचा छेद त्यांच्या अंशापेक्षा 4 ने, म्हणजे अंशला पकडूत आपण एक्स आणि छेद काय म्हणतोय, अंशाच्या 4, x + 4 आहे. ठीक आहे, आणि x + 4 आहे. त्या अपूर्णांकाच्या अंशामध्ये 11 मिळवले. जर अंश मध्ये 11 मिळवले, आता हे जर आपल्या याच्यावरून काय मिळालं, x+x+x/4, याच्यामध्ये 11 मिळवले अंशामध्ये, आणि x+4 मध्ये काय, /x+4, आणि छेदामधून 1 वजा केली, म्हणजे x+4 - 1 वजा केली, तर तिथे व्हॅल्यू किती आपल्याला त्यांनी दिलेली, 7/3 ही आपल्याला अपूर्णांकाची किंमत मिळते. टू 7/3. याला काय करणार, क्रॉस मल्टिप्लाय करणार. ठीक आहे, 3x + 11. ठीक आहे, आणि हे 3x + 3, 7 × x + 3, 3x + 33, 7x + 21. ठीक आहे, हे किती आलं, 4. इथून किती आलं, 21. हे किती, 2. एक मिनिट, चुकलंय का, 3x + 33. ओके, 7x + 3. ओके, हे आलं 2 आणि 12. x ची व्हॅल्यू किती आली, 4×3 = 12. ठीक आहे, अंश किती धरता आपण, x म्हणजे अंश 3, आणि छेद 3 + 4 7, 3/7. ऑप्शन नंबर 3/7 काय, 1. ठीक आहे, नेक्स्ट. नीलाने एका महिला बचत गटात फेब्रुवारी 2010 महिन्याच्या पहिल्या दिवशी 2 रुपये, दुसऱ्या दिवशी 4, तिसऱ्या दिवशी 6 अशी गुंतवणूक केली, तर फेब्रुवारी 2010 अखेरीस एकूण बचत किती. आता मित्रांनो, ऍक्च्युली याला काही फॉर्म्युला नाहीये. ओके, तर तुम्हाला याचे कंडिशन कॅल्क्युलेटच करावं लागणार आहे. ठीक आहे, मी सजेस्ट करेन एक तर लास्टला सॉल्व्ह करा. ठीक आहे, मोस्ट ऑफ द टाइम स्किप करायचे, खूप कॅल्क्युलेट करायला हे होतं. एक हिंट देतो, तुम्ही घरी ट्राय करा, कारण की याला खूप वेळ लागेल आपल्याला. ते काय म्हणताय, आता फेब्रुवारी 2010 हे काय लीप वर्ष नाही म्हणून किती, 28 दिवस आहेत. ओके, पहिल्या दिवसाला काय म्हणतात ते, पहिल्या दिवसाला ते म्हणतात 2 रुपये. ठीक आहे, दुसऱ्या दिवसाला 4 रुपये, तिसऱ्या दिवसाला 6, चौथ्या दिवसाला 8, पाचव्या दिवसाला किती, 10, मग 6वा दिवस 12, 7वा दिवस 2, अजून 8वा दिवस, 9वा दिवस, 10वा 20. ओके, 11व्या दिवशी किती, 20 मध्ये 2, 12व्या दिवशी किती, 24, 13व्या दिवशी 26, 14व्या दिवशी 28, 15व्या दिवशी 30. ठीक आहे, हे तुम्ही घरी कॅल्क्युलेट करा. ठीक आहे, त्याच्यानंतर 16व्या दिवशी 32, हे वाढले, 17व्या दिवशी परत 2 वाढले, 34 झाले, 18व्या दिवशी 36 रुपये, 19व्या 38, 20 मध्ये 40, अजून किती, 21 मध्ये 42, 22 मध्ये 44, 23 मध्ये 48, 24 मध्ये 50, 25 मध्ये किती, 52. ठीक आहे, आता 26व्या दिवशी 54, 27व्या दिवशी किती, 56, 28व्या दिवशी किती, 58. ठीक आहे, सॉरी, 27व्या दिवशी बरोबर आहे का, याच्यात काही चुकलंय का, हा बरोबर आहे. ठीक आहे ना, पण चो 52, 24व्या दिवशी. अच्छा, आता यांची सगळ्याची बेरीज करा तुम्ही, आणि तुम्हाला ना डायरेक्ट आन्सर मिळून जातं, 812. हे ट्राय करा तुम्ही घरी,
आपण पुढचा प्रश्न पाहूयात. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय, खालील क्रमिकेचे n वे पद 68 आहे तर n ची संख्या किती आहे? तेच आहे फॉर्म्युला आपला SN A प्लस n मायनस वन बाय डी. किती आहे डिस्टन्स? 3. ए किती? 5 प्लस n किती काढायचं आहे आपल्याला? 68 दिलेलं आहे. 68 इक्वल्स टू 5 प्लस n ची व्हॅल्यू किती? n ची व्हॅल्यू काढायची आहे 1. डिस्टन्स किती? 3 डिस्टन्स आहे. ठीक आहे. हे 62 68 मायनस 5 केलं तर किती येणार? 63. ठीक आहे. 63 इक्वल्स टू हे भेटलं, हे 3n इंटू 3 म्हणजे 60/3 20. यांची व्हॅल्यू किती आली? ओके, किती आली यांची व्हॅल्यू? सॉरी, एक मिनिट थांबा. हे एन हे मायनस आहे ना, इकडे गेलं प्लस होईल. ओके, हे घाई घाई करू नका. 63 प्लस 3 66 डिवायडेड बाय 3 एन म्हणजे 22 आलं. ठीक आहे. ऑप्शन नंबर 4 उत्तर आहे. पुढचा प्रश्न, तीन क्रमवार समसंख्यांची बेरीज. तीन क्रमवार समसंख्या एक्स, एक्स प्लस 2 आणि एक्स प्लस 4 बेरीज 126. ओके, यांची बेरीज आहे 3x प्लस 6 126. आता हे मायनस जर इकडे केलं तर किती? 3x इक्वल्स टू 120. कॅन्सल केलं 40 आलं. ठीक आहे. किती आलं आपलं? 40. x ची व्हॅल्यू 40. तर सर्वात 40 पुन्हा 40 42 आणि हे 4 44. यांच्यातला मोठ्यात आणि छोट्यातला फरक ऑप्शन नंबर 1 4 आलाय. 4, 10, 12, 24 या प्रत्येक संख्येत कोणती संख्या मिळवली असता येणाऱ्या संख्या प्रमाणात येतील? ठीक आहे. आता मित्रांनो, हे पण प्रश्न लास्टला सॉल्व्ह करा, कारण की वेळ लागतो याला. ठीक आहे. आता बघा, इंटरेस्टिंग प्रश्न आहे मान्य आहे, पण टाइम लागतो कारण की तुम्हाला 4 ऑप्शन चेक करावं लागणार आहे. ओके, किती संख्या? 4, 10, 12, 24. ओके, 4, 10, 12, 24 आणि ऑप्शन कोणकोणते? तर ऑप्शन, पहिलं ऑप्शन कोणतं आहे आपलं? 5, 2, 3, 4. ठीक आहे. 5, 2, 3, 4 ऑप्शन आहेत. 5 ऑप्शन नंबर 2, 2, 3, 4. ठीक आहे. ऑप्शन आहे. आता याच्या प्रत्येकाशी आपल्याला ना काय करायचंय, ते दिलेल्या कंडिशन्स काढायच्या. आता तर कसं आहे, 9, 15 हे किती झालं? 12 आणि 5 17 हे 29. आणि त्यांनी काय कंडिशन टाकलेली आहे आपल्याला? हम्म. प्रत्येक संख्येत कोणती संख्या मिळवली असतात येणाऱ्या संख्या प्रमाणात येतील. प्रमाणात काढायचे आहेत आपल्याला त्यांनी. म्हणजे प्रमाणात कसं काढायचंय? प्रमाणात काढणार कसं? किती आले हे? 5 12 आणि 5. ते हे सॉरी, हे 9. ऑप्शन काय 5 नाही केलं ना, 5 ऍड केलं. 5 ह्याच्यात 5 हे किती? 15. तर याच्यात कसं 9/15 आणि 17/29 आले का प्रमाणात? नाही येणार. हे 2 ऍड केलं. 4 आणि 2 किती? 6. 10 आणि 2 किती? 10 आणि 2 12. त्यानंतर 12 आणि 2 किती? 14. 24 आणि 2 26. आता हे 6 आणि 12, 24 आणि 26 प्रमाणात आहेत का? नाही आहेत. ओके, इंक चेंज करूत, समजायला सोपं जातं. ठीक आहे. आता 3 ही जे 4 मध्ये 3 ऍड केले किती? 7. 10 आणि 3 13 आणि 12 आणि 3 15. 24 आणि 3 किती? 27. 7/13 आणि 15/27 आलेत का? नाही. म्हणजे उत्तर काय? ऑप्शन नंबर 4 आहे. बघून घेऊया त्याच्यात पण काय येतं. 4. 4/4 4 प्लस 4 किती? 8. हे 4 प्लस 4 8. त्यानंतर 10 प्लस 4 14. 12 प्लस 4 16 आणि 24 प्लस 4 28. 8/14 आणि 16/28. ओके, हे जर गेलं 8 14 येतं. ठीक आहे. म्हणजे ह्या प्रमाणात व्हॅल्यू आहेत. उत्तर काय आलं? ऑप्शन नंबर किती? ऑप्शन नंबर आहे का त्याच्यात? ऑप्शन नंबर 4 आहे. आपण आताच ऑप्शन वाईज करून बघितलं होतं.
एक दोन एक तीन चार या अंकापासून तयार होणाऱ्या तीन अंकी लहान संख्याची बेरीज किती? आता एक तीन चार आहे ना, ठीक आहे. आता परत ठीक आहे, आपण दुसरा एक तीन चार वर, ठीक आहे. एक तीन चार आहेत ना, एक तीन चार संख्या दिल्यात, ठीक आहे. आता याच्यात काय करायचं आपल्याला, त्याच्यामध्ये एक तीन चार मध्ये प्रश्न एकदा बघू द्या. एक तीन चार या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज एक तीन चार, ठीक आहे. पहिले एक तीन चार, एक चार तीन, ठीक आहे, ही संख्या आली. पुन्हा तीन एकक स्थानी ठेवलं की तीन एक चार, तीन चार एक. चारला एकक स्थानी ठेवलं, चार एक तीन, चार तीन एक. चार 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 दोन आठ, आठ आणि हे चार बारा, सोळा हातचे आलंय एक, चारच्या दोन आठ, नऊ, दहा, चौदा आणि तीन सतरा, सात हातचा आला एक, तीन तीन सहा, सात नऊ, सतराशे, सतराशे किती? 76. ठीक आहे, उत्तर आहे का आपलं 1776? ऑप्शन नंबर वन. हा मोठा दिसायला आहे पण सोपा प्रश्न आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न, दोन नैसर्गिक संख्यांची बेरीज 8 आहे. दोन नैसर्गिक संख्येची बेरीज 8 आहे. जर त्यांच्या व्युत्क्रम संख्यांची बेरीज 8/15 असेल तर दोन संख्या कोणत्या? आता जर ऑप्शन न बघा, पहिले 2/6, एक 7, 8च होते, 3 5 8 आणि 4 4 पण 8 होते, ठीक आहे. पहिली कंडिशन सर्वीकडे सॅटिस्फाय होईल. 1/2 1 प्लस 1 बाय, जर 1/2 प्लस 1/6, 6 प्लस 2 12, 6 8/, ओके. आली का? ही नाही आली. ओके, नेक्स्ट ऑप्शन चेक करू. 1/7, तर काय करणार आपण आता? 1/1 प्लस 1/7, 7, एक 8/7, हे पण नाही येणार, ठीक आहे. तीन, तीन बाय, ऐक सॉरी, किती आहे? 1/3 प्लस 1/5, 5 एक 5 आणि 3 15, ही तर 1 यायला, ही नाही येणार. आता लास्ट चेक करूयात. 1/4 प्लस 1 बाय, एक मिनिट थांबा, सॉरी सॉरी, एक मिनिट, हे 5 आहे, नाही तर 1/3. ऑप्शन 3 ला परत पाहिलं होतं. 1/3, 1/5, 5 एक 5 आणि 3 8, 5 दोन्हीला 15, ओके. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. 4ला करायची नाही गरज. पुढचा प्रश्न, कवायतीसाठी मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढ्याच मुलींच्या रांगा आहेत ना. काय नाही, याचा वर्ग आहे 22चा. हे रांगा जेवढ्या आहेत तेवढ्या. पुढचा प्रश्न, एक दोन अंकी संख्येची एकक व दशक स्थानाच्या अंकाच्या गुणाकार 12 आहेत. जर त्या संख्येची 36 ही संख्या मिळवली तर मूळच्या संख्येतील अंकाच्या अदलाबदल केली तर ती संख्या कोणती? ठीक आहे. आता बघा, हे ना इंटरेस्टिंग प्रश्न आहे, पण तुम्ही लास्टला सॉल्व्ह करा हे. याला टाइम टेकिंग आहे, ओके. काय म्हणतात? दोन अंकी संख्येचे एकक व दशक संख्यांच्या अंकाचा गुणाकार 12 आहे. 4 एक 4 4 2 4 त्रिक 12, 6 एक 2 12, 4 त्रिक 12, 6 2 12. पहिली कंडिशन सॅटिस्फाय, सगळे ऑप्शन बरोबर आलेत. जर त्या संख्येत 36 ही संख्या मिळवली, ठीक आहे, म्हणजे आता प्रत्येक ऑप्शनला 36 मिळवा. किती झाले? 34 आणि 36 किती? 70, ठीक आहे, 70 आहे. त्या मूळच्या संख्येच्या अंकाची अदलाबदल केली तर ती संख्या कोणती? ओके, तर यांची अदलाबदल केली तर काय येणार? आपल्याला काय म्हणते, याची अदलाबदल केल्यानंतर जी हे ही संख्या आहे ना, ही वाली संख्या ऑप्शन मधली, ती संख्या यायला पाहिजे. आता 70 ला उलट केलं तर 0 7 नाही आली. याच्यामध्ये आता बघा, ऑप्शन 2 ला काय, 62 मध्ये काय करायचं आपल्याला? 36 ऍड केलं, 8 आलं, 6 एक 9, आदला बदल केली 8 9, 62 आणि सोबत आहे का? नाही आहे, ठीक आहे. हे बघा, मूळच्या संख्येत आहे, ही मूळची संख्या ही आहे ना ऑप्शन मधली ती. यांनी फक्त कंडिशन दिलेलं आहे तर ऑप्शन चेक करायचे. तर आता याच्यामध्ये 36 ऍड केली, 6 आणि 3 9 आणि 4 आणि 3 7 ला उलट केलं 97, सेम आहे का 43च्या? नाही. आता ऑप्शन नंबर 4 क्लिक करा, पण चेक करा वाटलं तर. याच्यात किती आहे? 36 ऍड केलं, 6 एक 2 12, हातचा आला 1 आणि 3 आणि 3 6, उलटी करा 2 6, आले का सारखे सारखे? ऑप्शन 4 उत्तर आहे. पुढे जाऊयात आता.
ठीक आहे. एका अपूर्णांक संख्येच्या अंशाला काय केले त्यांनी, अ, 2 ने गुणले व छेद 2 ने वाढवला तर तो अपूर्णांक 6/7 होतो. अपूर्णांक किती, 6/7 आहे. ठीक आहे. त्याऐवजी छेदाला 2 ने गुणले व अंश 2 ने वाढवला तर तो अपूर्णांक 1/2 होतो. तर अपूर्णांक कोणता? ठीक आहे. आता लक्ष ठेवा. अ, काय म्हणताय ते, अंश किती आहे? एक्स. छेद किती? वाय. एका अपूर्णांक संख्येच्या अंशाला 2 ने गुणले, 2 न गुणा अंशाला 2x, पुन्हा छेद किती, 2y. हा लास्टला सॉल्व्ह करायचा प्रश्न मित्रांनो. ओके, आणि लक्ष द्या, याच्यात थोडी जरी चूक झाली ना तर वाट लागते. आता यांनी काय म्हणे, हे बघा, छेद 2 ने वाढवला म्हणजे 2xy+2 केला. ठीक आहे. तर ह्याची वाढलेली संख्या किती, 6/7. ठीक आहे. परत एकदा सांगतो, इकडे बघा, अंश आणि छेद असतात. अंशला x पकडलंय, छेदला y पकडलंय. कंडिशन मध्ये काय, अंशला 2 ने गुणलं, 2 गुणिले x, अंशला x कन्सिडर केलंय. छेद किती आहे, y, त्याला 2 ने वाढवले म्हणजे प्लस केले, आणि याची संख्या किती आहे, 6/7 ही संख्या आहे. ठीक आहे. तर मग इक्वेशन काय आहे, 2x y+2 इक्वल्स टू 6/7, हे आलं ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. त्यानंतर आता दुसरी कंडिशन, त्याऐवजी छेदाला 2 ने गुणले, छेदाला 2 ने गुणले, छेदाला 2 ने गुणलं म्हणजे वाय 2y आलं. ठीक आहे. अंशाला 2 ने वाढवले म्हणजे x+2 आलं. तर 1/2 आहे. ठीक आहे. 1/2 आलं. आता आपल्याला दोन इक्वेशन भेटले, हे एक भेटलं आणि हे एक भेटलं. ठीक आहे. लक्ष द्या, जर थोडं जरी लक्ष तुमचं विचलित झालं तर इट्स म्हणजे प्रॉब्लेम आहे ना समजायला पुन्हा. तर ह्याला क्रॉस मल्टिप्लाय केलं की 7 दोन्ही 14x, 6, हे 6y+6 आणि दोन्ही 12. ठीक आहे. आता काय करणार आपण याला, 16x-6y हे, याला वाटलं तर इक्वेशन 3 द्या. ठीक आहे. आता इकडे जो आपण केलं होतं, याला याला सॉल्व्ह करूयात. टू, हा दोन इकडे गेला, ह्या इकडे गेला, 2x+2 4. ठीक आहे. आणि हे इकडे 2y आलं. ठीक आहे. आता याला 2x ला हे y इकडे, आणि हे 4 - 4 इकडे झालंय. ठीक आहे. हे आलं इक्वेशन नंबर 4. ठीक आहे. आता इक्वेशन 3 आणि 4 ला सॉल्व्ह करूयात. 14x-6y इक्वल्स टू 12. त्यानंतर 2x-2y इक्वल्स टू -4. आता काय करणार आपण, हे समान करणार. हे आपण आधीपासून लहानपणापासून असले प्रॉब्लेम खूप सॉल्व्ह केलेत. 7 न गुणाकार करा, 7 दोन्ही 14. ठीक आहे. 7 दोन्ही 14. ठीक आहे. आणि इथं का हे लक्षात ठेवा, 6y 14, 7 दोन्ही 14x -7 दोन्ही 14y, 7 चोक 28. पण 7 चोक 28 आहे ना तिथे. ठीक आहे. हम्म? 7 चोक 28. हे काय करणार आता, हे अच्छा ठीक आहे. हा, हे मायनस, हे प्लस, आणि हे मायनस, हे कॅन्सल झालं. याच्यामध्ये 7 2 दोन्ही 8 एक 8 वाय. ठीक आहे. आणि यांची हे मायनस होतं आधी ना, इथे हे मायनस, हे मायनस मायनस हे प्लस झालं. 12 आणि दोन्ही किती, 40. वाय ची व्हॅल्यू आली 8 × 5 = 40. वाय आलं 5. आता वाय 5 आले म्हणजे छेद आपण 5 पकडला होता. ठीक आहे. आणि एक्स ची व्हॅल्यू काढायची. आता हे म्हणजे छेद 5 म्हणजे 50-50 पर्यंत आलो होतो. आता कशामध्ये आहे, आता हे ठीक आहे, 3 मध्ये पकडा. y ची व्हॅल्यू 5 आहे. 14x-6 गुणिले किती, हे 5 बरोबर इकडे आले 12. 6 पंचे किती, 30. हे 30 इकडे गेले तर किती येणार, हे किती आले, नाही सॉरी, हे किती, 6 पंचे 30, हे मायनस आहे ना, इकडे झालं प्लस आले किती, 40. हे 42. 14 दोन्ही 42 म्हणजे 3/5. उत्तर आलं ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. क्लिअर आहे. पुढचा प्रश्न आता हा बघा. हा प्रश्न कसा आहे, ही संख्या आपल्याला, हा पूर्ण
डेसिमलचा खेळ आहे. ओके, ही संख्या पूर्ण आता हे बघा, 4 5 6 म्हणजे 10⁻⁻⁶. 25 × 10⁻⁴ हे कॅन्सल झाले, 10⁴ आले इथे. ओके, याला 25 25 दोन्ही 50, 50 आणि 60 आणि 2 25 दोन्ही 50, 12 1 25 5 हे एवढं. आता याचा वर्ग किती आहे? हे 15, आणि हे जर बाहेर मायनस केलं तर किती येणार? हे बाहेर मध्ये -2. स्क्वेअर रूटच्या बाहेर हा, लक्षात ठेवा. उत्तर आलं 0.15, उत्तर याचं. ठीक आहे. आता अच्छा, ठीक आहे. चिकण मातीपासून बनवलेल्या एका शंकूची उंची 24 आणि पाया त्रिज्या 6, तर आकार बदलून गोळा केला तर गोळाची त्रिज्या पण 6. ऑप्शन 1. ओके, रमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट. रमेशला काय म्हणतात? रमेशला पगार आर सुरेशच्या पगाराच्या निमपट. सुरेशला पगार किती? सुरेशच्या पगाराच्या निमपट म्हणजे 2x. ठीक आहे. महेश तर महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट पगार आहे. महेशला किती आहे? रमेशच्या पगाराच्या तिप्पट म्हणजे 3x आहे. आणि जर महेशचा पगार किती? 3x जर किती? 4,500 असेल तर सुरेशचा पगार किती? किती आहे सुरेशचा पगार? 1500 रुपये ना? नाही, सुरेशचा ना, अच्छा, रमेशचा पगार 1500 येईल, सुरेशचा पगार येईल 15 2 3 मध्ये 3000 रुपये. ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट वाला पेपर पाहूयात. हा सॉल्व्ह करण्याच्या आधी जस्ट 4 मिनिट एक पाणी पिऊ द्या. आता हा पावलाच आहे, थोडासा लास्टला अटेम्प्ट करायचं, थोडस कन्फ्युजन होईल कारण की याच्यात 3 4 केस कन्सिडर करायचे. आता तर काय म्हणतात ते? 100 पावले 25, जर राम 100 पावले 25 पावले प्रति मिनिटाने चालला, म्हणजे त्याने ही केस किती मिनिटात? 4 मिनिट लागले हे पूर्ण कव्हर करायला त्याला. 200 पावले 50 पावले प्रति 30 सेकंदाने, म्हणजे 50 पावले तर 100 पावले प्रति 1 मिनिटाला, म्हणजे किती मिनिट झाले? 2 मिनिट झाले तिथले. ठीक आहे, हे 2 मिनिट आले इथे. हा, आता तिसरी कंडिशन काय आहे? 200 पावले 1000 पावले प्रति अर्धा तास वेगाने. अर्धा तास म्हणजे हे 1000 अर्धा तास म्हणजे 30 मिनिट. ठीक आहे. आ, व त्याचे प्रत्येक पाऊल 1 मिनिटाचे असेल तर तो किलोमीटर अंतर किती? अर्धा किलोमीटर. आता बघा, हे 100 पावले 30 मिनिटात, 500 पावले 15 मिनिटात. ठीक आहे, 500 पावले किती? 15 मिनिटात. याला डिवाइड केलं 5 नजर किती? 100 बाय किती? 3. 100 बाय 3 म्हणजे 100 पावले 3 मिनिटात कव्हर करतोय तो. 100 पावले 3 मिनिटात कव्हर. आणि एक पाऊल किती? एक पाऊल कितीचा आहे? 1 मीटरचा. आणि पहिले जर किती? 4 मीटर, म्हणजे पहिल्यांदा किती? 4 मिनिट लागले, म्हणजे किती हे झाले? 4 मिनिट. हे दुसऱ्या केसला किती? 2 मिनिट झाले, म्हणून हे किती? 2 गुणिले 2 मिनिट. आणि आता ही जी लास्टची केस होती, ओके, 200 पावलावाली, तर ती किती लागणार? आता बघा, हे 100 3 म्हणजे 200 ला किती? 6 मिनिट. हे झाले 6 मिनिट. आता ह्या तिन्हीची मिनिटाची बेरीज किती? 12 मिनिट येतं. ठीक आहे, ऑप्शन 2 येतं उत्तर. एका व्यक्तीने 2,000 रुपयाचे कर्ज 4 हप्त्यात परत केले. 4 हप्त्यात परत केले व प्रत्येक हप्त्यात आधीच्या हप्त्यापेक्षा 50 रुपये जास्त दिले, तर हप्त्याची रुपयात किती? आता काय नाही, हे ऑप्शन वाईज करायचे. चला सुरू करूयात पहिल्या ऑप्शन पासून. 375 रुपये, पुन्हा 50 रुपये वाढून द्या. 425, 50 वाढले 475, 50 वाढले 525. किती आली बेरीज? 75 2 100, 100 आणि 100 आणि 100 200. 02. ठीक आहे. 4 4 4 2 8, 8 9 10 11 12 13, 13 आणि 15 किती? 18. आलंय का उत्तर? नाही, आपल्याला 2000. नेक्स्ट ऑप्शन 425, 50 न वाढ 450 75. ठीक आहे. पुन्हा याच्यात पुन्हा 50 न वाढ
525, याच्यात परत 50 न वाढ 575. ठीक आहे. हे किती आलं हे टोटल 200 म्हणजे 00. इकडे आलं 2, 5 दोन्ही 10, 18 आणि 2 20. उत्तर आलं ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. एका संख्येची 7 पट व 4 पट यांची बेरीज 66 आहे. एका संख्येची किती? 7 पट. 7 पट प्लस 4 पट संख्या 66. तर तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटीच्या संख्याची वजाबाकी किती असेल? 11 66 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली? 6 आली. तर त्या संख्येची आता आपण ही बेरीज केली. इथं बेरीजच्या ऐवजी वजाबाकी करा. 7 मायनस 4 केलं 5 6 7 3 6 1 2 18 ऑप्शन नंबर 6 गुणिले 3 18. पुढचा प्रश्न. आता बघा हे पूर्ण डेसिमल वरती याला कसं करणार? 10 रेस टू पॉवर मायनस 3 इंटू 10 रेस टू पॉवर मायनस किती 1. 4 पंचे किती 20 आले हे उत्तर. आता हे याला काय करायचं? 10 रेस टू पॉवर मायनस 4 आहे हे. तर काय करणार याला? 0.00 काय येणार? 0.00 च्या पुढे 0.002 येणार. ठीक आहे. आणि वर शेवटी 0 येणार. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे. एक डेसिमल चुकला, मार्क चुकला. ठीक आहे. एका वर्गात 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 10 वर्षे आहे. 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी आणि शिक्षकाचे वय वयात मिळवले तर 11 येते. आपण याच्या आधी बघितलं होतं बघा ते. ह्याच व्हिडिओत बघितलं ते 11 वर्ष 5 महिने. तो आता यांनी सोपा केलाय कारण की इथं 10 वर्ष डायरेक्ट यांनी 10 वर्ष दिलेले आहेत. ओके. म्हणजे वर्षात दिलेले व्हॅल्यू आणि वर्षातच विचारलेलं आहे. आपल्याला ते महिना कन्वर्ट करावं लागलं पुन्हा 12 ने डिवाइड करून त्याला वर्षात कन्वर्ट करावं लागलं होतं. ठीक आहे. पाचवा याच्यात ना काय म्हणतो ते एका वर्गात 40. ठीक आहे. किती आले? 400. एक्स बाय 41 11. हे शिक्षक ऍड केला म्हणजे शिक्षकाचे वय ऍड केलं आणि विदाऊट शिक्षकाचे वय ऍड करता येईल. एक्स इक्वल्स टू 11 गुणिले 41 किती आलं? 451. ठीक आहे. 451 मायनस 400 जर केलं तर किती आलं? 51 वर्ष. उत्तर आलं ऑप्शन नंबर 1 शिक्षकाचे वय. ठीक आहे. पुढचा प्रश्न. त्रिकोणाच्या दोन कोणाची मापे किती 62.6 आणि 56.7 आहे. तर तिसरा कोणता आहे? काही नाही 180 मायनस ह्या दोन्हीची बेरीज करा आणि वजाबाकी करा. उत्तर येऊन जाते. तुम्ही घरी वाटलं तर एकदा ट्राय करा याला. सोपं आहे ते एवढं काय अवघड नाहीये. ठीक आहे. तर उत्तर याचं याचं उत्तर तुम्ही काढतात का सांगू? ठीक आहे. उत्तर हे एकदा कॅल्क्युलेट करून बघा तुम्ही. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न काय? आता काय हा पण सोपा आहे प्रश्न. तुम्ही घरी कॅल्क्युलेट करा वाटलं तर. उत्तर याचं 2 आहे. ठीक आहे. अच्छा हे प्रिंट नाही व्यवस्थित. याचे पण नाही. ठीक आहे. पुढचं बघूयात. खालीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग आहे? अच्छा ठीक आहे. आता याच्यातनं ऑब्झर्वेशन हे सॉल्व्ह करायचं आहे हा 10वा प्रश्न. 10व्यात काय करायचंय? त्यांनी काय म्हटलंय आपल्याला? हे संख्या बघा. या संख्या 6200च्या याच्यात आहेत. तर जवळची किती 8चा वर्ग 64. ओके. आणि 80चा वर्ग किती 6400. 75चा वर्ग किती असणार? 5 5 25 6 7 7 49 7 8 56 म्हणजे किती 56 बाय 25 वर्ग येते. ठीक आहे. आता बघा 76 77 78 79 ह्या अंकाच्या आणि ह्या याच्यातच उत्तर आहे आपलं. आता जर 66चा वर्ग केला शेवटची अंक कोणता येणार? 6. 6 आहे का कुठं आपल्या इथं? म्हणजे ही तर संख्या नाही. 7 7 49 9 आहे. इथं कुठं 9 आहे का? इथं 9 9 9 नाही आहे म्हणजे हे पण नाही. 8 8 64 शेवटी आला 4. आहे का 64 ला 4 तिथं कुठे? 8 8 64 ला नाहीये. मग 9चा वर्ग 81. शेवटी एक असणार. उत्तर 3 आहे. आता तुम्हाला वाटलं तर 79 ला तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करू शकतात. 8 8 9 9 किती 81. ओके. 7 9 63 आणि 8 किती 63 71 प्लस 7 7 63 49
50 50 नाही, 55 हे आला किती? 1 4 2 6 ओके आलं का? 62 41. ठीक आहे. प्रश्न पुढचा. आता काय म्हणतात हे खाली दिलेल्या समीकरणामध्ये प्लस व डिवायडेड ही चिन्हे असे दिलेत. 2 आणि 4 या संख्येचे अदलाबदल. अच्छा ठीक आहे. यांचं प्लसला भागाकार आणि भागाकारला प्लस आणि 2 ला 4 आणि 4 ला 2 असं अदलाबदली करून इक्वेशन बघायचं. आता हे सगळे इक्वेशन आपल्याला चेक करावं लागणार आहे. ठीक आहे. ठीक आहे तर सुरू करूयात आपलं ऑप्शन नंबर 1 पासनं. तर ऑप्शन नंबर 1 ला काय म्हणलंय? 2 ची जागा 4 न प्लस ची जागा भागाकार 2. ओके. प्लस 3 2 1 2 3 5 आले का नाही? आता हे दुसरं ऑप्शन बघा. 4 ची जागा 2 प्लस च्या जागा भागाकार आणि 2 च्या जागा 4. हे तर येणारच नाही. हे ठीक आहे चला येणारच नाही हे. ओके. पुढचं बघा. 4 4 च्या जागा 2 भागाकारच्या जागा प्लस 2 च्या जागावर 4 प्लस प्लसच्या जागावर काय भागाकार. हे 6 6 भागाकार 3 किती आलं हे? आलं का? 6 भागाकार 3. एक मिनिट बघा. 4 4च्या जागावर काय? 4च्या जागावर 2 भागाकारच्या जागावर प्लस भागाकार सॉरी भागाकारच्या जागेवर काय प्लस आहे. भागाकारच्या जागावर प्लस ठेवलं. 2च्या जागावर 4 ठेवले 6 झाले. प्लसच्या जागावर काय 3. ओके. 3/2 ऑप्शन नंबर 3 उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. आता गरज नाही बघा. आता उतरत्या क्रमाने बघा. याच्यात जी असते ना ही ही रूट मध्ये जी मोठी आहे ती छोटी आहे. ऑप्शन नंबर 1. आता m ची व्हॅल्यू काढायला सांगितली आपल्याला त्यांनी. ठीक आहे. m ची व्हॅल्यू काढूत आपण. इथं हे एक लक्षात ठेवा. हे म्हणजे 5/3 असं करता येईल. हे -3 आहे. वर गेलं की गुणाकार मध्ये गेलं की प्लस मध्ये येणार. ठीक आहे. 5/5. आता याच्यात काय करणार आहे? 1 m 3 5. तर 13 ची व्हॅल्यू किती येते? वजा करायच्या 2 येणार. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. आता ना खालचा प्रश्न दिसायला लय अवघड आहे आणि एवढा पूर्ण सॉल्व करायचा नाही. आपल्याला जसा सांगितलंय त्यांनी. ओके. x³ हे 3चा क्यूब आहे. एक्स स्क्वेअर किती येतं x² याची व्हॅल्यू किती येते? x-3 इंटू x² प्लस 3x+9. आता आपल्याला लसावी मध्ये म्हणलं 3x+9 पाहिजे ना व्हॅल्यू मध्ये. इथं 3x-3x तर उत्तर 3 आहे. पूर्ण सॉल्व करत बसू नका. लय कन्फ्युजन मध्ये जातं. ठीक आहे. ठीक आहे. कुठं ना कुठंतरी व्हॅल्यू गडबड करते आणि मी एक्झाम प्रेशर मधले सिच्युएशन कन्सिडर करून सांगायला. घरी तर सॉल्व करता येतं पण एक्झाम प्रेशर मध्ये बघा तुम्ही ह्याच्या ट्रिक न करा. चान्सेस जास्त आहेत यायचे. एका समाजसेवी संस्थेने आता बघा हे दिसायला लय टफ वाटतंय. काय करते? 43.7 किलो तांदूळ 12 रुपये प्रतीने विकत घेतला आणि 152 गरीब गरीब लोकांना वाटला. तर प्रत्येक व्यक्तीला किती किलो तांदूळ किती तांदूळ भेटलाय? किती किमतीचा तांदूळ भेटला? 43 गुणिले 7 गुणिले 12 डिवाइडेड बाय 152 करा. ओके. हे तुमचा येणार आन्सर आहे. तुम्ही ट्राय करा घरी. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. ओके. तरी तुम्ही एकदा घरी कॅल्क्युलेट करा. फायदा होईल. नाही तर काय. 200 आता बघा हे 280 प्रश्नपत्रिकांच्या गठ्ठ्याची जाडी 3.6 आहे आणि 630 गठ्ठ्यांची किती आहे? काय नाही क्रॉस मल्टिप्लाय करा आन्सर भेटून जातं तुम्हाला. ठीक आहे. उत्तर याचं 8.2 आहे. घरी एकदा ट्राय करा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा आता. ह्याच्या आधी पण आपण सॉल्व्ह केलेत असे. काय? आता ही संख्या इकडे घातली. आपल्याला आली ही 484 इक्वल्स टू ही संख्या डिवाइड 144. आता इथं काय दिलेलं आहे? हीच संख्या आहे ना. फक्त यांचे 10 आणि 10 - 1 कॅन्सल केलं -2 बाहेर आलं तर किती -1 आलं. ठीक आहे. स्क्वेअर रूटच्या बाहेर -1 आलं. किती हे येतं. ही पण आपण ही व्हॅल्यू किती आहे? 484 म्हणजे याचा स्क्वेअर किती 22. ठीक आहे. 22 गुणिले 10 - 1 किती आलं? ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. ओके. पुढचा प्रश्न. जतीनने
₹57 वाचवले. जतीनने एवढे रुपये वाचवले. सविताने जतीनपेक्षा एवढे रुपये वाचवले. 27, 70. सविताने जतीनपेक्षा म्हणजे जतीनची पैसा त्याच्यामध्ये यांची पैसे. आता ह्या तीनची बेरीज करा. एकूण किती रुपये वाचले हे उत्तर येऊन जाते. ठीक आहे. याची एकदा तुम्ही ट्राय करा. ठीक आहे. उत्तर उत्तर काय येणार मग याचं? उत्तर येणार हे. ठीक आहे. तुम्ही ट्राय करा, त्याच्यासाठी मी डायरेक्ट उत्तर सांगते. एका संख्येला 8 ने गुणले असता त्या येणाऱ्या उत्तरापैकी जर 99 मिळवले तर एका संख्येला 8 ने गुणले, एक संख्या x ला 8 न गुणलं तर येणाऱ्या उत्तरामध्ये जर 99 मिळवले, ओके, याच्यात येणाऱ्या उत्तरात 99 मिळवले तर अंतिम उत्तर 171. तर ती संख्या किती? काय नाही करायचं, x प्लस इंटू 8 आहे ना. आता हे 99 इकडं मायनस मध्ये आणलं तर किती येणार? 11 मधून 9 गेले, 2 राहिले, हातचा आला 1. ओके, 8. ओके, किती येतात? 8 आला 1 आणि हे 7, 72. ठीक आहे. 8 8 8 8 8 9 72 2. हे कन्सिडर करा, तुम्ही एकदा घरी कॅल्क्युलेट करून बघा. ठीक आहे. म्हणजे तुमचा होमवर्क होईल म्हणून मी सांगतोय बरं का, नाही तर म्हणतात मला येणार नाही, मला येत नाही म्हणून. असं नाही, जस्ट तुम्ही प्रॅक्टिस जेवढं हे करणार तेवढं, कारण की गुणाकार कसं आहे, एक बघा, एकच्या जागा 2 झाला ना, पूर्ण खेळ बिघडतो. संतोषने किती? ₹2.75 50 समोसे खरेदी केले, तर किती पैसा खर्च केला? 275. 50 किती? 5 5 25, 7 5 35. 15 किती? ठीक आहे. आणि हे दशांश मध्ये किती? 1300 एवढे रुपये त्याच्याकडे होते. जर त्यांनी 16.75 रुपयाची, आता समोस्याच्या ऐवजी जर त्यांनी मिठाई घेतली आणि त्याच्याकडे किती? 137.5 रुपये होते, तर तो किती किलो मिठाई घेऊ शकला असता? तर याला किती? याला 68.17, याला 2 किलो. ऑप्शन 4 आहे. ओके मित्रांनो, तर आपण जवळपास बघा 78 ते 80 प्रश्न सॉल्व्ह केले. तर ओके, काही डाऊट असेल, कोणत्या स्टेप मध्ये काही वाटलं असेल, प्रॉब्लेम वाटला असेल, तर मला ते टाइम मेन्शन करून कमेंट बॉक्समध्ये म्हणजे कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. मी ट्राय करेल तुमचा जो पण डाऊट आहे तो सॉल्व्ह करायचा. ओके, थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद.